जैन मित्रांनो, जो काही रविवारी सायंकाळी 4 वाजता आपला पेपर होत असतो, प्रत्येक रविवारी सायंकाळी 4 वाजता, त्यामध्ये आपले 2 ठिकाण आहे. पहिलं ठिकाण आपलं जिल्हा स्टेडियम अमरावती जिल्हा. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी आहे तर किंवा अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूच्या कुठल्याही खेडेगावातले असेल तर तुम्ही जिल्हा स्टेडियम अमरावती येथे येऊन आपला पेपर देऊ शकता सायंकाळी ठीक 4 वाजता प्रत्येक रविवारी. त्यानंतर आणखी एक दुसरं ठिकाण आहे आपला बीपीएड ग्राउंड धामणगाव रेल्वे. जर तुम्ही धामणगाव रेल्वेच्या आजूबाजूच्या खेडेगावातील असेल तिथे तुम्ही पेपर देऊ शकता. आपली टीम भेटून जाणार तुम्हाला. हे दोन्ही ठिकाण लक्षात ठेवा. प्रत्येक रविवारी आपला सायंकाळी 4 वाजता पेपर होत असतो. त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते ते सर्व आपण इथे आता डिस्कस करणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. मग आपला पहिलाच प्रश्न होता बघा, 6 पुरुष किंवा 8 मुली म्हणते एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. इथे आपल्याला जेव्हाही पुरुषाची आणि मुलाची क्षमता वगैरे काही माहित नाही या प्रश्नामध्ये. क्षमता म्हणजे काय होते, तर एखाद्या ठराविक कालावधीत एखाद्या व्यक्तीची काम करण्याची जी काही क्षमता असेल त्याला म्हटलं त्या कार्यक्षमता, बरोबर. तर पुरुषांची कार्यक्षमता काय आपल्याला माहित नाही, तर मानलं आपण एक पुरुष एका दिवसामध्ये 1 एम काम करू शकतो आणि हा मुलगा जो काही आहे हा 1 बी काम करते. बी म्हणजे बॉयज, याच्यावरून आपल्याला लक्षात राहून जाणार. एक पुरुष एका दिवसामध्ये 1 एम काम करण्याची क्षमता असं मानून घेतलं आणि एक मुलगा एका दिवसामध्ये बी काम करू शकतो असं आपण गृहीत धरलं. तर आपल्याला प्रश्नात म्हटलं होतं की 7 पुरुष आहे म्हणजे 7 मेल किंवा 8 मुलं पाहिजे, 8 बॉईज पाहिजे, तर ते काम किती दिवसात होते म्हणजे 24 दिवसात. तर इथून आपण पुरुष आणि मुलांची क्षमता काढू शकतो. यम इथेच ठेवा, या बीला ना खाली, इथे राहणार 8 आणि हा 6 येणार इथे भागेला. 2 ने भाग दिल्यानंतर बे चौक आणि बे त्रिक. इथून असं म्हणू शकतो की आपण एका पुरुषाची क्षमता 4 युनिट आहे तर एका मुलाची क्षमता 3 युनिट आहे. म्हणजे एक पुरुष एका दिवसामध्ये 4 काम करू शकतो तर एक मुलगा एका दिवसामध्ये 3 काम करू शकतो. तिथून आपल्याला पूर्ण काम काढावं लागेल. तर पूर्ण काम कसं निघणार, पूर्ण काम निघते सर, तिथे म्हटलं तर आपल्याला 6 पुरुष पाहिजे किंवा 8 मुले पाहिजे. आपण 6 पुरुषावरून काढू. 6 पुरुष एक काम किती दिवसात करते, 24 दिवसात करते. म्हणजे असं म्हणता येईल 6 मेल एका दिवसात एवढं काम करणार तर 24 दिवसात पूर्ण काम करणार, बरोबर ना. 6 पुरुष, एक पुरुष 1 एम काम करतो एका दिवसामध्ये, तर 6 पुरुष किती काम करणार एका दिवसामध्ये, 6 एम. त्याला जर 24 ने गुणाकार केला तर पूर्ण काम निघेल. तर पहा, एका पुरुष एमची किती काम किंमत काढली आपण 4, तर 6 गुणेला करा 4 गुणेला 24, हे झाले 24. 24 गुणेला 24 म्हटलं तर 576 येते. हे झालं पूर्ण काम. आता हे पूर्ण काम करायचं कोणाला होतं, तर तुम्ही म्हणा सर इथं लिहिलं आहे 7 पुरुष 7 मेल पाहिजे प्लस आणखी कोण पाहिजे, 12 मुलं पाहिजे, 12 बॉईज पाहिजे. तर एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करून जातो, म्हणजे एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतो, 4 काम करतो. तर 7 किती करणार, 7 गुणेला 4. त्यानंतर एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करू शकतो, 3. तर 12 मुलं किती काम करणार, 12 गुणेला 3. हे झाले 28 सर. आणि हे होणार 12 तरी किती होतात 36. हा गट जर एकत्र आला, 7 पुरुष आणि 12 मुलं यांचा गट जर एकत्र आला तर एका दिवसात किती काम होणार, 8 आणि 6 14, 4 हातचा लाई म्हणजे 64 काम होईल. एका दिवसात किती काम करणार, 64 काम करून जाईल. आपल्याला काम किती करायचे, 576 काम करायचे. तर 576 भागेला करून टाका 64. तुम्ही बघा इथे गुणाकार वगैरे नाही केला असतं तरी चाललं असतं तुमचं. सांगतो बघा, 8 ने जर भाग दिला 8 8 64 होते, 8 7 होतात 56, परत खाली राहणार एक 8 2 16, परत 8 1 8 8 9 72. तर हा गट जर एकत्र आला कोण कोणाचा, 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्र आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 9 दिवसात. तर 9 दिवसात आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. तुम्ही इथे जर हा गुणाकार नाही केला असता तरी उत्तर निघालं असतं. बघा 6 गुणेला 4 गुणेला 24. हा गट एकत्र आला तर एका दिवसात किती काम होते, तर 64 काम होतं सर. तर एवढं पूर्ण काम करण्यासाठी किती वेळ लागेल, सॉरी 64 ने याला भाग दे, एका दिवसात 64 काम, एवढं काम करण्यासाठी किती दिवस लागेल. तर बघा 4 1 4 16 चौक 64 होतात, आणि परत 4 चौक 16, 4 सखम 24 होतात. परत 2 ने भाग देतो, बे 2 4 बेत्रिक 6, परत बे 1 बेन बेत्रिक 6, 3 त्रिक किती ना 9. 9 दिवसात असं जरी केलं असतं तरी चाललं असतं, मागच्या मेथडने केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, चलो आगे. जर म्हटलं 7चा घातांक m - 5, 7चा घातांक दिला बेटा m - 5, बरोबर दिलाय 343. 343 ला लिहिता येते 7चा घातांक 3, 7चा तिसरा घात आहे 343 आणि त्याचाही घातांक किती दिलाय 2. तर हा संबंध कशाचा असतो, गुणाकाराचा. तर मग इथे म्हणू शकतो 7चा घातांक m - 5 बरोबर 3 दोन्ही किती होणार 7, 3 दोन्ही 6, म्हणजे 7चा घातांक किती येणार 6. एक आणखी छोटासा नियम आहे, जर दोघांचे बेस समान आणि पॉवर वेगवेगळी आहे तर बेस आपण कॅन्सल करून पॉवर समान करू शकतो. तर दोघांचा बेस समान आहे, इथे 7 आहे इथे 7 आहे, तर 7 कॅन्सल झाला. तर m - 5 बरोबर राहणार आपल्याकडे 6. दोघांचा पाया सारखा आहे तर त्याची पॉवर पण सारखी राहणार. तर मायनस मध्ये 5 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार प्लस. m बरोबर किती होणार 6 + 5, तर m बरोबर किती येणार बेटा 11. आपल्याला तेच विचारलं होतं प्रश्नात, m ची किंमत किती, प्लस वाले 11, मायनस नाही प्लस 11. चलो आगे नेक्स्ट.
त्यानंतर हा बुद्धिमत्तेचा प्रश्न होता. आपला पेपर जो काही होता यावेळेनं तो मिक्स प्रश्न होते, सर्व बुद्धिमत्ता, गणित, बुद्धिमत्ता असं याच्या मिक्समध्ये होते. बघा, आपल्याला 100 पासून 29 तयार करायचे आहे. 29 पासून 100 म्हणा किंवा 100 पासून 29, आणि त्याच्यानंतर 96चा संबंध दाखवायचा आपल्याला कोणत्या नंबरशी येणार. तर तुम्ही 100ला जर विचार केला तर 25 गुणिले 4 म्हणजे किती होतात बेटा? 100 होतात, बरोबर का नाही? 100 होतात. त्याच्यानंतर हे जे काही नंबर झाले या दोघांचा गुणाकार, या दोघांची बेरीज करून टाका. 25 आणि 4 किती होतात? 29. आपल्याला 29चा संबंध लागला. तशाच पद्धतीने आपण या 96ला म्हणू शकतो 24 गुणिले 4. 24 चौक किती होतात? 96. तर 24 आणि 4 या दोघांची जर बेरीज केली किती होते? 24 आणि 4 किती होतात? 28. तर 28 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. याचा संबंध जो काही गुणाकाराचा आणि या दोन नंबरची बेरीज केली तर 29 होतात. तशा स्वरूपात 24 चौक 96, 24 आणि 4 किती होतात? 28. 28 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. 3 संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट. 3 नंबर आहे ते, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट. मागच्या पेपरमध्ये सांगितलं दुप्पट, तिप्पट जेव्हाही म्हणणार ना आपण, तर आपण काय करायचं? खालच्या नंबरनं भाग देणारी एखादी संख्या शोधायची. 3 संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. तर दुप्पट आहे आणि त्याच्यानंतर तिसरीच्या तिप्पट आहे असं म्हटलं ना. तिसरीच्या तिप्पट आहे कोण? तर पहिली संख्या. तर दुप्पट तिप्पट जेव्हाही म्हणणार ना तर या खालच्या नंबरने भाग जाणारी एखादी संख्या शोधायची. तर 2 आणि 3 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 6. तर त्याने म्हटलं पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. तर 6 कोणाची दुप्पट आहे? तुम्ही म्हणा सर 3 ची दुप्पट आहे, बरोबर ना? जर नाही येत असेल तुम्हाला 2 आणि 3 ने भाग जाणारी संख्या 6 आहे, तर 6च्या 1/2 काढा तुम्ही. तो किती येते? 3 येते. तर लिहा. याची हे दुप्पट झाली. आणि त्यानंतर पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट दाखवायची आहे. 6 कशाची तिप्पट आहे? तुम्ही म्हणा सर 2ची. तर 6ची लागण तर 1/3 भाग काढा तुम्ही. तो किती येते? 2 येते. ठीक आहे ना? तर असा आपल्या पद्धतीनं आपण संख्या पाहिली. पहिली संख्या आहे 6x, दुसरी संख्या आहे 3x आणि तिसरी संख्या आहे सर 2x. आता या सर्व संख्यांची आपल्याला सरासरी दिली आहे. तर सरासरीचं सूत्र काय? तर एकूण संख्यांची बेरीज करा भागेला एकूण संख्या करा, बरोबर सरासरी मिळते. तर पहिला नंबर आहे 6x, दुसरा नंबर आहे 3x, तिसरा नंबर आहे 2x. ह्या 3 संख्यांची बेरीज भागेला 3 येणार आणि बरोबर सरासरी किती दिली आपल्याला? 33. 3 भागेला तिकडे गेल्यानंतर गुणेला या सर्व नंबरची जर बेरीज केली तर येते 11x. इथं 33 गुणेला 3. तर x बरोबर किती येणार? 33 गुणेला 3 आणि भागेला येणार बेटा 11. 11 1 11 आणि 11 त्रिक 33. तर x बरोबर किती आला? 3 त्रिक 9. x बरोबर आला सर 9. आपल्याला विचारण्यात आलं होतं की पहिला नंबर सांगा किती. तर पहिला नंबर किती मानत होतो आपण? तर पहिला नंबर मानत होतो सर 6x. 6 गुणेला 9. x ची किंमत किती काढली आपण? 9 काढली. 9 सका किती होणार? 54. तर पहिल्या नंबरची किंमत किती? 54 आहे का ऑप्शन? 54. 4 नंबरचा ऑप्शन होता 54. ठीक आहे. चलो आगे नेक्स्ट. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. म्हणजे करेक्ट जर आलं उत्तर तर 2 गुण घेऊन जावा. त्याच्यानंतर चुकलं तर उत्तर 1 गुण कमी होतो. जर तुमचं चुकलं तर तुमचं काय होतं? 1 मायनस होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले, त्याने किती गुण मिळवले? 30 गुण मिळवले. आणि किती प्रश्न सोडवले? 30 प्रश्न सोडवले. 30 प्रश्न सोडवले त्याने आणि 30 गुण मिळाले. तर 30 गुण काय झाले? त्याला प्राप्त झाले. 30 प्रश्न सोडवले आणि 30 गुण प्राप्त झाले. तर त्याचे किती बरोबर? त्याचे प्रश्न किती बरोबर? आपल्याला विचारलं किती करेक्ट आहे. तर बघा, त्याने 30 प्रश्न सोडवले आणि त्याला 30 गुण प्राप्त झाले. तर असं आपण गृहीत धरा की जर त्याने सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले असते आणि सर्वचे सर्व बरोबरच आले असते तर त्याला एका प्रश्नासाठी 2 मार्क मिळते. तर 30 प्रश्नासाठी त्याला किती मार्क मिळायला पाहिजे होते? सर तुम्ही म्हणा 30 दोन्ही 60. म्हणत आहे मी, त्याने 30 प्रश्न सोडवले ना, तर प्रत्येक प्रश्न त्याचा बरोबर असता तर त्याला किती मार्क मिळाले असते? सर मिळाले असते त्याला 60 गुण. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याला गुण किती मिळाले? तर तुम्ही म्हणा सर त्याला तर 30च गुण मिळाले. तर 60 मधून 30 मायनस करून टाका. म्हणजे हे जे काही 30 गुण आहे त्याचे, हे त्याचे चुकीमध्ये गेले. कशात गेले? चुकी केली त्याच्यामुळे गेले. आता चुकी होण्याची कंडिशन काय? तर 2 बरोबर याचा आणि 1 चुकल्याचा. म्हणजे बरोबर किती मार्क जाते आपले? 3 मार्क जाते. तर 30 गुण त्याच्या चुकीमध्ये गेले. तर प्रत्येक प्रश्नामागे 3 गुण जातं. तर किती प्रश्न चुकले असेल त्याचे? तर सर त्याचे 30ला जर 3 ने भाग दिला ना, 10 प्रश्न त्याचे काय झाले? चुकले. 10 प्रश्न त्याचे चुकले. आपल्याला विचारलं बरोबर सांगा किती? तर 30 प्रश्नांमधून 10 प्रश्न जर त्याचे चुकीचे आहे तर बरोबर किती आहे बेटा? 20 आहे. तर बघा, एकदा आणखी समजलं नसेल तर परत सांगतो. मुंबई ते गोवा म्हणते 540 किमीचे अंतर आहे. किमी आहे का? किलोमीटर. तर 540 किलोमीटरचं अंतर आहे. मुंबई इथे मानलं मुंबई आहे आणि इथे आहे गोवा. या दरम्यान 540 किलोमीटरचं अंतर आहे. ठीक आहे. मुंबईहून सकाळी 8:30 वाजता पहिली गाडी निघत आहे 8:30ला मुंबईवरून. सुटली ताशी 60 किमी वेगाने. किती किमी वेगाने? 60 किलोमीटर पर आवर्स. नंतर त्याच वेगाने जाणाऱ्या गाडीला त्याच वेळी गोव्याहून सुटलेली ताशी 75 किमी त्याच वेळी म्हणजे सेम टाइमला म्हणजे 8:30 ला गोव्यावरून एक गाडी निघाली
आणि ती निघाली 75 किलोमीटर पर आवर्स या वेगाने. 75 किलोमीटर पर आवर्स या वेगाने. तर वेग त्या गाड्या किती वाजता भेटतील? आता दोन्ही गाड्या सेम टाइमला निघत आहे, म्हणजे ही पण 8:30ला स्टार्ट झाली, ही पण 8:30ला स्टार्ट झाली, म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. तर लक्षात ठेवा, आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काय करावं लागेल, या दोन्ही दरम्यान अंतर किती आहे आपल्याला माहित आहे. एक फॉर्म्युला आहे, तो डिस्टन्स भागेला जर आपण स्पीड केलं तर आपल्याला काय निघते, टाइम निघते. या दोन्ही स्टेशन दरम्यान मुंबई ते गोवा या दोन्ही स्टेशन दरम्यान अंतर किती आहे, तर 540 किलोमीटरचं. आणि दोन्ही गाड्या आता एकाच वेळी जर एकमेकाच्या समोर जात असेल, एकमेकाच्या समोरासमोर असेल, तर या दोन्ही स्पीडची काय होते, आपल्याला बेरीज होते. तर दोन्ही, ही गाडी चालणार 60 एका तासामध्ये, ही चालणार 75. मग दोन्ही गाड्या जर सुरू असेल तर एका तासामध्ये अंतर किती कव्हर करणार, सर 60 + 75 हे अंतर कव्हर करेल. तर आता 540 किलोमीटरचं अंतर कव्हर करण्यासाठी किती वेळ लागतील, या दोघांची बेरीज करा, 5 आणि हे 13. बरोबर आहे. आता याला 5ने भाग देऊ शकतो आपण, 5 दोन्ही 10, 5 7 35, वरती 5ने भाग दिला, 5 1 5, परत आता 0चा भाग दिला आणि 5 8 40, परत 9ने भाग जातो, 9 त्रिक 27, 9 1 9, 9 2 18, परत 3ने भाग जातो, 3 चौक किती होतात 12. म्हणजे असं म्हणता येते आपल्याला 4 तासानंतर त्यांची भेट होणार. तर 4 तासानंतर भेट होणार कधी, इथं तर जे काही 8:30ला निघाल्या होत्या ना ह्या गाड्या, इथून 8:30 निघाल्या होत्या, तिथून 4 तासानंतर त्यांची भेट होणार. म्हणजेच किती वाजता भेट होणार बेटा, 12:30. तर 12:30 त्यांची भेट होणार, दुपारी 12:30. तर 12:30 आपलं पहिल्याच नंबरचा ऑप्शन होता. ठीक आहे. लक्ष, 1 2 3 4 हे अंक प्रत्येकी संख्येत एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करायची. तर 4 अंकी संख्या तयार करायच्या बघा. हे त्या 4 अंका संख्येचं हे पहिलं ठिकाण, हे दुसरं, तिसरं, चौथं. कारण की आपण नंबर लिहितो एकक, दशक, शतक, हजार असंच लिहितो ना, तर हे 4 अंक झाले. तर हा पहिला नंबरचा प्लेस भरण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहे, किती हेच अंक वापरायचे, कोणते कोणते वापरायचे, 1 वापरायचा आहे, 2 3 आणि 4 हे संख्या वापरायची आपल्याला. बरोबर ना. तर हा पहिल्या नंबरचा जो काही रखाना आहे, हा रखाना भरण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहे, 4 ऑप्शन आहे सर. त्यानंतर त्याने असं काही म्हटलं नाही एकदाच वापरू नये, हा एकदाच वापरू. तर हा पहिल्या नंबरचा रखाना तुम्ही इथूनही फिल करू शकता बघा. हा पहिल्या नंबरचा रखाना भरण्यासाठी हे 4 ऑप्शन आहे सर. 4 पैकी कोणताही नंबर एखादा इथे लिहू शकतो. 4 पैकी कोणताही नंबर इथे एक लिहू शकतो बघा. आता हा जो काही दुसरा नंबरचा रखाना आहे, हा दुसरा नंबरचा भरण्यासाठी एक तर इथे फिक्स केला, 4 मधला एक फिक्स केला, तर इथे राहिले किती असेल, हा भरण्यासाठी सर 3च राहिले सर. कारण की एकदाच वापरून म्हटलंय बघा, प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 4 अंकी करायचा. आता बघा, हा भरला आपण, 4 ऑप्शन होते आपल्याकडे. हा भरण्यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन होते, परंतु 4 मधला एक इथं फिक्स झाला, तर आता राहिले किती, 3 राहिले सर. त्यानंतर 3 मधला जर एक इथे फिक्स झाला, तर इथे किती राहणार, 2च राहणार सर. आणि 2 मधला इथं एखादा नंबर फिक्स केला, तर इथे किती राहणार, इथं राहणार सर एकच ऑप्शन. तर टोटल किती संख्या तयार झाल्या, तर यांचा गुणाकार करून घ्या. 3 चौक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24. तर अशा प्रकारे आपण 24 संख्या तयार करू शकतो. किती संख्या तयार करू शकतो, 24. ठीक आहे. बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी दिली आहे 7 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर. या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती, तर पहा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणते. याची एक बाजू दिली आहे 7, दुसरी दिली आहे 24 आणि तिसरी आपल्याला काढता येते. कसं, तर 7 24 25 आपलं एक ट्रिपलेट आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी 2-3 लेक्चरमध्ये तुम्हाला ट्रिपलेट बद्दल माहिती दिली आहे. 7 24 आणि ही साईड किती असणार बेटा, 25. नाही येत असेल तर तुम्ही हा कर्ण माना. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. 90 डिग्रीच्या समोरचा जो काही बाजू असते ती काय असते, कर्ण. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा आणि उंचीचा वर्गाचे समान करा, तुम्हाला बरोबर 25 निघून जाते. तर ही साईड निघाली 25. आता आपल्याला बनवता या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती, हे लक्षात ठेवता. तुमच्यासाठी नवीन शब्द असतील, परिवर्तुळ. परिवर्तुळाची त्रिज्या जर विचारलं, तर जो काही आपला कर्ण राहणार ना, जे कर्णाची लांबी राहणार त्याला भागेला 2 करायचा. तर कर्ण किती दिलेला आपल्याला, 25. जो काही परिवर्तुळ बनणार आहे तो त्याच्या राहणार अर्धा. नेहमी कर्णाच्या करा तो अर्धा. तर 25चे अर्धे किती होतात, 12.5. तर 12.5 सेंटीमीटर आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर आहे, योग्य उत्तर. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस आणि एक बैल 9,500 रुपयाला खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण दिले 4 6 9. ठीक आहे, 4 6 आणि 9. इथे युनिटी मानू शकता किंवा तुम्हाला एक्स वगैरे मानलं तरी चालते. तर मी मानलं एका गायची किंमत आहे 4x रुपये, एका म्हशीची किंमत आहे 6x रुपये आणि एका काय आहे ते, एका बैलाची किंमत आहे 9x रुपये. या टोटल जर खरेदी केली या सर्वांची, 4x अधिक 6x अधिक 9x, या सर्वांची जर खरेदी पाहिली तर किती आहे, 9,500 रुपयाचे सर्व खरेदी केली म्हणते कोणी, संपादकांनी. टोटल केली तर 6 आणि 4 10, 10 आणि 9 किती होतात, 19x. 19x ची किंमत दाखवत आहे 9,500. तर x ची किंमत किती येणार, 9,500 भागीला येणार 19.
तर 19 एक 19, 19 पंच 95 होतात. तर एक्स बरोबर किती आलं बेटा 500. एक्स बरोबर आलं 500. आपल्याला विचारण्यात आलं होतं का एका म्हशीची किंमत किती. बघा म्हशीचं प्रमाण कितव्या नंबरवर आहे, गाय सुरुवातला आहे, नंतर म्हैस आहे, नंतर बैल आहे. म्हणजे म्हशीचं प्रमाण आहे 6x रुपये, बरोबर का नाही. एका एक्सची किंमत 500 आहे, तर 6 गुणिला 500 करा. 6 गुणिला 500 म्हटलं तर 6 पंच 30 आणि यावर 2 0. तर एका म्हशीची किंमत किती 3000 रुपये. एका बरणीमध्ये ए आणि बी या द्रवाचे मिश्रण 5:3 या प्रमाणात आहे. या बरणीतून मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर बी द्रावण टाकण्यात आलं. 16 लिटर काढल्यानंतर नवीन मिश्रणात दोन्ही द्रवणाचे प्रमाण 5:7 झाले. तर सुरुवातीला त्या बरणीत ए द्रव किती लिटर होते. बघा ए आणि बी असे दोन द्रव दिले आहे, त्याचं जे काही प्रमाण दिलं आहे 5:3 दिलं आहे. म्हणजे असं म्हणू शकतो ए द्रव आहे 5x आणि बी द्रव किती आहे 16x आहे. आता जे काही 16 लिटर बाहेर काढलं द्रावण, त्याच्यामध्ये ए आणि बी किती आलं असेल तर बघा टोटल जर पाहिलं तर मिश्रण किती आहे 5 आणि 3 8. 8 मध्ये ए द्राव किती आहे बेटा 5 आहे. तर हे जे काही 16 लिटर निघालं त्याच्यामधून ए चा किती हिस्सा निघाला असेल तर 8 एका 8 8 दोन्ही 16 म्हणजे 10 लिटर निघालं सर ए द्रावण. त्यानंतर बी द्रावण किती निघालं असेल तर टोटल पाहिलं मिश्रण सर तर 8 युनिट आहे. 8 मध्ये बी किती आहे 3 युनिट आहे. तर हे जे काही 16 लिटर काढतं त्याच्यामध्ये किती निघालं असेल 8 एक 8 8 दोन्ही 16 3 दोन्ही किती आहे 6 लिटर निघून गेलं. आता आपल्याला म्हटलं का बघा ए द्रावण किती होतं, ए द्रावण होतं सर सुरुवातीला किती होतं 5x होतं. त्याच्यामधून काय केलं आपण 10 लिटर काढून टाकलं. त्याच्यानंतर बी द्रावण होतं किती तर बी द्रावण होतं सर 3x. त्याच्यामधून किती काढून टाकण्यात आलं 6 लिटर काढून टाकण्यात आलं. आता म्हणते काय त्यामध्ये बी द्रावण 16 लिटर आणखी मिश्रण केलं. म्हणजे हे जे काही बी द्रावण आहे ए मध्ये नाही, हे बी जे काही शेवट खालचं द्रावण आहे याच्यामध्ये 16 लिटर आणखी द्रावण टाकण्यात आलं. तर नवीन जे काही प्रमाण होते ए आणि बी या दोन्ही द्रावणाचा 5:7 होते असं आपल्याला प्रश्नाने म्हटलं होतं. ठीक आहे. तर पाहू आता इथे काय होतं तर 7 ने जर वरती गुणाकार केला 7 5 35x मायनस 7 10 70 बरोबर 5 ने जर इथं गुणाकार केला 5 3 15x आणि हे मायनस आणि हा मायनस आणि प्लस काय होणार प्लस होणार. काय होणार एक प्लस आहे एक मायनस आहे तर काय होणार मायनस होणार. तर 16 मधून 6 मायनस झाले तर किती राहते 10 आणि 10 ने जर 5 ला गुणाकार केला तर किती होणार 50. समजेल का. बघा हा मायनस आहे प्लस आहे तर काय होणार मायनस होणार मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. 16 मधून 6 मायनस झाले तर 50 राहिले. क्लिअर. चला आता x ला x कडे घेऊन चला 35x मायनस येणार 15x बरोबर इथे 50 हा मायनस मध्ये इकडे गेल्यानंतर काय होणार प्लस मध्ये 70. तर इथे राहतात बेटा 20x बरोबर इथे किती येणार 120. तर x बरोबर किती येणार 120 भागेला 20. 0 ने 0 कॅन्सल बे का बे बेस का 12. तर x बरोबर किती निघाला 6. x बरोबर 6 आलं. ते विचारलं ए द्रावण सांगा बरणी सुरुवातीला किती होतं. तर ए द्रावण किती होतं सुरुवातीला बरणीमध्ये 5x होतं. तर एका x ची किंमत काढली आपण 6 6 पंच किती ना 30 युनिट. तर 30 लिटर असायला पाहिजे सुरुवातीला आहे का ऑप्शन मध्ये. तर 30 लिटर आपल्या प्रश्नाचं काय होतं करेक्ट उत्तर. चला नेक्स्ट बघा तुम्हाला जर पोलीस भरतीचे विद्यार्थी असेल तुम्ही आणि अमरावती जिल्ह्यामधून विद्यार्थी असेल तर सकाळी सायंकाळी म्हणजे सकाळीच आपली बॅच चालत आहे 9 ते 12 कुठे तर प्रगती शाळेसमोर राधानगर जी गल्ली आहे गल्ली नंबर 2 जी काही आहे सम्राट पाणीपुरीच्या बाजूने तिथे प्रगती शाळेच्या समोर आपलं काय क्लास चालतो. ज्याही विद्यार्थ्यांनी यायचं असेल त्यांनी दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधून किंवा आणखी तुम्हाला जर वाटत असेल अमरावती जिल्ह्यातले असेल विद्यार्थी तर तुम्ही इथे येऊन आपली बॅच घेऊ शकता. प्रश्नानं खूप बवाल केला होता की कोणाला वाटलं हे प्रश्न चुकला तर होताच मला मान्य आहे. तर होत राहते कधी कधी याचे फक्त ऑप्शन चुकले होते. ठीक आहे ना. पेपरमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी चालू राहते. टायपिंग वाल्याकडून झालं असेल मिस्टेक झालं असेल त्याने खालचा ऑप्शन वरचा ऑप्शन कुठे काहीतरी केलं असेल तर याचे ऑप्शन चुकीचे होते. बाकी प्रश्नाविषयामध्ये काही डाऊट नव्हता. आता बघा सांगतो मी 7 2 9 आणि स्टार आणि 9 या संख्येला म्हणते तो 11 ने निश्चित भाग जातो. तुम्ही एवढा बबाल करून ठेवला होता की हे चुकीचं आहे हा चुकीचा मी सर्वांना मार्क पण दिला होता. ठीक आहे. तर होत राहते कधी कधी असं. तर आता 11 या संख्येला जर भाग जातो तर आपल्याला माहित आहे की 11ची कसोटी काय तर दिलेल्या सर्व अल्टरनेट नंबरची बेरीज एक तर 0 आली पाहिजे नाही तर 11च्या पटीत आली पाहिजे. अल्टरनेट नंबर म्हणजे कोणते तर एक सोडून एक नंबरची बेरीज करा. 9 आणि 7 15 16 16 आणि 9 किती होतात 25. अल्टरनेट नंबरची जर बेरीज केली 7 अधिक 9 अधिक 9 यांची बेरीज केली तर ते येते 25. तर मायनस अल्टरनेट नंबरची बेरीज करा. इथं 2 आहे इथे कोण आहे बेटा 2 आहे 2 नंतर काय स्टार आहे 2 आहे नंतर इथे बाबू स्टार आहे. आता या स्टारची किंमत काय ठेवू जेणेकरून हे जे काही उत्तर येणार ते एक तर 0 आलं पाहिजे
नाही तर 11च्या पटीत आला पाहिजे. एक तर 0 यायला पाहिजे, नाही तर 11च्या पटीत यायला पाहिजे. तर या 2 मध्ये कोणता नंबर मिळू ऍड करू म्हणजे बरोबर 25 मधून त्या नंबरचा वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एक तर 0 नाही तर 11च्या पटीत मायनस नंबर भेटणार. मग या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 2 मध्ये जर समजा मी 1 मिळवला तर 2 आणि 1 किती होते? 3 होते सर. तर 25 मायनस 3 जर केले तर राहतात किती? 25 मायनस 3 जर केले तर राहते बेटा 22. आणि 22 11च्या पटीत आहे. म्हणजे हा जो काही स्टार होता ना आपला, हा स्टारची किंमत होती बेटा 1. तर स्टारच्या जागी पाहिजे होता आपल्याला 1. तर 1 ऑप्शन मध्ये नव्हता आणि तुम्ही मोठा हल्ला केला होता. ठीक आहे. तर असं काही नाही राहत. कधी कधी काय होते तर कोणत्या प्रश्नाची मिस्टेक होऊन जाते टायपिंग वाल्याकडून. आयोगस्त चुकतं तर आपणही चुकू शकतो. ठीक आहे. एका शर्टाची छापील किंमत म्हणजे 850 रुपये आहे. तर छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% सूट, नंतर 15% सूट अशा क्रमाने सूट दिल्यास शर्टाची विक्री किंमत सांगा. तर 850 रुपये बाबू त्याची खरेदी किंमत छापील किंमत दिलेली आहे. याच्यावर मध्ये सूट दिली किती पर्सेंट? 20%. याचा 20% भाग काढा. 0 0 0. तर येते 170. हे झालं डिस्काउंट. तो काय करणार? 850 मधून 170 मायनस करणार. 850 मायनस 170 तर 0. 15 मधून 7 मायनस झाले तर 8. हातचा परत दिला 680. त्यानंतर थांबला नाही तो, आणखी 15% डिस्काउंट दिला. तर 680चा 15% डिस्काउंट काढून घ्या. तुम्हाला साधं साधं सांगत आहे मी, जास्त फिरवत नाही आहे. शॉर्टकट मारत बसत मी. परंतु आपल्याला दिसत आहे 2 क्रमांक सोड दिसत. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, बे एक बे, बे त्रिक 6, बे चौक 8, 3 चौक 12, 2 हातचा आला 1, 3 त्रिक 9 किती होते? 10. 102 रुपये काय करणार तो? आणखी डिस्काउंट देणार. म्हणजे 680 मधून 680 होते ना, त्याच्यामधून बेटा 102 मायनस करून देणार. तर इथे किती राहते? तर 10 मधून 2 मायनस झाले तर 8. जे काही उत्तर राहणार त्याचं एक स्थान 8 राहिलं पाहिजे. तर 578 येते आपलं उत्तर. तर पाहून घ्या किती येतात? 578. ठीक आहे. चला आगे. एक घड्याळमध्ये 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमा किती वाजले दिसेल? जेव्हाही आपल्याला आरशातली प्रतिमा विचारते ना, आपण 11:60 मधून त्या नंबरला काय करायचं? मायनस करायचं. 10:30 झाले ना, 10:30 इथून मायनस करा. आरशातली प्रतिमा विचारली तर आपण कशातून मायनस करत असतो? 11:60 मधून. इथं राहणार 30 मिनिटं. थांबणार. आणि इथे किती राहणार? 1. तर 1:30 वाजलेले दिसणार. किती वाजले दिसेल? 1:30. चलो आगे. एक मनुष्य आपल्या पगाराच्या 205 घर भाडे खर्च करते बेटा 205 रक्कम. नंतर काय? तसेच पगाराच्या 103 किराणा किती दिलाय? किराण्याची रक्कम दिली आहे 310. नंतर 105 रक्कम इतर बाबीवर खर्च करतो. इतर बाबीवर बेटा 105 रक्कम खर्च करतो. यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक राहतात. तर त्या मनुष्याचं किती घर भाडे आहे? तर पहिले तर आपल्याला त्या व्यक्तीची जी काही संपत्ती असेल, पगार असेल ते माना लागेल. ते मानताना आपण काय करतो? तर आपण करतो सर, हे जे काही खालचे नंबर दिले आहे ना, या खालच्या नंबरने भाग जाणारा एखादा नंबर मानतो आपण. तर आपल्याला असा नंबर शोधायचा आहे, अशी संख्या शोधायची आहे ज्याला कोणी कोणी भाग जातो? 8 5 5 ने. तर 8 5 5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 8 5 आणि 5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 40. तर आपण असं गृहीत धरलं की 40 युनिट त्याचा पगार आहे. आता त्याचा तो 205 घर भाडे करतो ना, त्या 40चा 205 भाग जर काढला तर 5 1 5, 5 8 40, 8 2 16 युनिट रक्कम कशावर खर्च करतो? घर भाड्यावर. आता जे काही उत्तर येणार ना, आपल्याला त्याने विचारलं त्या मनुष्याचं घर भाडं सांगा किती. प्रश्न तर आपला इथूनच तुटून जाते. तर जे काही उत्तर येणार त्याला 16 भाग गेला पाहिजे. पहा इथे 16 भाग जात नाही, इथे 16 भाग जात नाही, इथे 16 भाग जात नाही. या ऑप्शनला करेक्ट 16 भाग जातो. हे आपलं उत्तर असायला पाहिजे, परंतु आपण जाऊ पुढं. ठीक आहे ना. तर कारण की घर भाड्याची किंमत जे काही आहे ते 16च्या पटीत येणार आहे. तर पुढे जाऊ आपण. तर घर भाड्यावर करते 16 युनिट रक्कम. टोटल पगार किती मानला आपण? 40 युनिट. 40 युनिटचा तो किराण्यावर 308 रक्कम करते. तर 8 1 8, 8 5 40 म्हणजे 15 युनिट रक्कम तो कशासाठी खर्च करते बेटा? किराण्यावर खर्च करते. त्याच्यानंतर इतर बाबीवर 105 रक्कम. 40चा 105 भाग किती होते? 5 1 5, 5 8 40 म्हणजे 8 युनिट रक्कम इतर बाबीवर खर्च करते. आता खर्च बघून घ्या त्याचा किती आहे. हे झाले 16 आणि 15 31. 31 आणि 8 किती होते? 39 युनिटला त्यानं खर्चच केले. टोटल पगार किती होता? 40. 40 मधले 39 खर्च झाले तर राहिले किती? 1 युनिट शिल्लक. 1 युनिट शिल्लक राहिला. तर 1 युनिटची किंमत दाखवता प्रश्नामध्ये 1000 रुपये शिल्लक राहिले. पहा त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक राहिले. एका युनिटची किंमत 1000 आहे. आपल्याला विचारण्यात आलं होतं की घर भाड्यावर सांगा किती केले. तर घर भाड्यावर बाबू दिसत आहे इथं किती युनिट? 16 युनिट खर्च केले. तर एका युनिटची किंमत 1000 आहे. तर 16 युनिटची किंमत किती येणार? 16,000. तसं तर आपलं प्रश्नाचं उत्तर तिथेच निघून गेलं असतो. ठीक आहे. तर तुम्हाला काही विचारलं असतं ना, किराण्यावर सांगा तर 15,000 आलं असतं. एका युनिटची किंमत 1000 तर 15 युनिटची किंमत. इतर बाबीवर विचारलं असतं तर 8 गुणिले 1000 केलं असतं 8000 आलं असतं. ठीक आहे. एक नावेत प्रवासाच्या विरुद्ध दिशेने वेग मध्ये 14
किलोमीटर तास आवर. प्रवाहाचा वेग जर 4 किलोमीटर पर आवर असेल तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सांगा. इथे एक दोन सिस्टीम बनते. कोणत्या कोणत्या बनते? तर पहिला तर फंडा बनते बेटा, दिसते हा कलर, बोट प्लस वॉटर. याला काय म्हटलं ते, बोटही या दिशेने जात आहे, त्याचा स्पीड बी मानतो आपण, आणि वॉटरही या दिशेने जात आहे. वॉटर जर या दिशेने जात आहे आणि त्याचा स्पीड मी डब्ल्यू मानतो. जर बोटही त्याच दिशेने जात आहे, वॉटरही त्याच दिशेने जात आहे, तर अशा वेळेस काय करायचं, बोट आणि वॉटर या दोन्ही स्पीडची काय करायची, बेरीज. याला म्हटलं ते प्रवाहाच्या दिशेनची कंडिशन. प्रवाह जिथे जात आहे त्याच दिशेने बोट जात आहे. दुसरी एक कंडिशन काय बनते, तर बोट जात आहे सर या बाजूनं, त्याचा स्पीड आहे बी, आणि वॉटर जात आहे या बाजूनं, त्याचा स्पीड आहे डब्ल्यू. त्याला म्हटलं ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं कंडिशन. यामध्ये काय होते, तर बोटचा स्पीड मायनस वॉटरचा स्पीड या दोघांची वजाबाकी. यामध्ये काय होते, तर बोट प्लस वॉटर. बस या दोनच सूत्रांवर आधारित आपला प्रश्न राहतो. एका नावेत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलाय 14 किलोमीटर पर आवर. तर प्रवाहाच्या विरुद्ध म्हटलं तर बोट मायनस वॉटर, याचा स्पीड किती दिलाय, 14 किलोमीटर पर आवर. त्यानंतर आणखी 14 किलोमीटर पर आवर आहे. तर प्रवाहाचा वेग दिला आपल्याला, म्हणजे वॉटरचा स्पीड दिलाय 4 किलोमीटर पर आवर. तर वॉटरचा स्पीड इथे मी लिहितो, बी मायनस 4 बरोबर आहे 14. आता हा बी 4 मायनस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार, प्लस. तर बोटचा स्पीड बरोबर निघणार बेटा 14 अधिक 4. तर बोटचा जो काही स्पीड आहे तो किती आला, 18 किलोमीटर पर आवर. 18 किलोमीटर पर आवर. परंतु आपल्याला काय विचारलं होतं सांगा, तर विचारला नावेचा प्रवाहाचे, तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग. प्रवाहाच्या दिशेने काय असते, बोट प्लस वॉटर असते. तर बोटचा स्पीड आणि वॉटरचा स्पीड या दोघांची स्पीडची काय होते, बेरीज. तर बोटचा स्पीड निघाला सर 18, वॉटरचा स्पीड किती होता, तर तो प्रश्नानं दिला होता, प्रवाहाचा वेगामध्ये 4 किलोमीटर पर आवर. तर 18 आणि 4 किती, 18 आणि 4 किती होतात, 22. तिथे 2 नव्हता म्हणून मी सांगितले होतं पेपरमध्ये किंवा तिथे 2 करून घ्या. तर 22 किलोमीटर पर आवर आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर. चलो आगे. खालील संख्या मालिकेत विसंगत विचारलं. बरं, याच्यात ती गडबड काय झाली होती, तर थोडं मिस्टेक झाली होती. त्याने हा 4 नाही लिहिला होता, बाकी सर्व दुनियादारी बरोबर होती. हा 4 नव्हता, इथे 3 टाईप झाला होता. तर बघा, हा पहिला जो काही नंबर दिला 1975, याला लिहित आहे तो 1 5 7 9. ते यांनी काय केलं, इथे जसेचे तसे नंबर, म्हणजे थोडा अदल बदल करून आपल्याला नंबर लिहिले. तर दुसरा चेक करा तुम्ही, पहा 3 1 5 2. यामध्ये काय झालाय, याने उतरत्या क्रमाने नंबर लिहिले. म्हणजे पहिल्या नंबरवर येणार, उतरताना काय होते, मोठा नंबर आधी येते 5 याला, नंतर काय येते 3, नंतर येणार 2, नंतर येणार 1. लिहिला आहे का नाही उतरत्या क्रमाने. हा जो काही नंबर दिलाय, ह्या नंबरच्या उतरत्या क्रमाने आपल्याला पुढचा नंबर लिहिलाय. सेकंड चेक करा, 4 2 सॉरी 4 आहे, 2 आहे, 8 आहे आणि 3 आहे. या नंबर मधले जे काही अंक दिले आहे ते उतरत्या क्रमाने जर प्रेझेंट केले तर किती येणार, 8 येणार, नंतर 4 येते सर, नंतर 3 येते, नंतर 2 येते. मिस्टेक अशी झाली होती की इथं 3च आला होता, इथे काय आला होता 3. हा तर येतच नाही प्रश्न, हेच आपलं उत्तरही आहे. विसंगत काय, तर हेच उत्तर आहे आपलं. तर याचाही क्रम लागतो उतरताना, याचाही बघून घ्या. 7 3 1 9 या नंबर मधले जे काही अंक आहेत त्यांना आपण जर उतरत्या क्रमाने लिहिलं, पुन्हा सर्वात मोठा, तर उतरताना काय असते, सर्वात मोठा, त्याच्यानंतर मोठा, त्याच्यानंतर मोठा असं लिहितो. तर 9 येणार, नंतर येणार 7, नंतर 3, नंतर 1. आहे का नाही लिहिलेलं, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. पहिल्याच नंबरचं करेक्ट नाही आहे, विसंगत आहे. सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, 5 सेकंद मागे पडते प्रत्येक तासाला. जर रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर बुधवारी 3 वाजता सांगायचा किती वाजता. तर रविवारी लावले आहे ते रविवार, नंतर सोमवार, कोणता येते, सोमवार, नंतर येते मंगळ, थांबणार रे बेटा, सोमवार, नंतर येते मंगळ, नंतर कोणी येते बुध. आता बुधवारी जायचं आपल्याला. आता रविवारपासून सोमवारपर्यंत झाले 24 तास. इथले 3 वाजतापासून तर इथे 3 वाजेपर्यंत हे झाले 24 तास. ओके आहे सर, तुम्ही म्हणा. त्यानंतर सोमवार ते मंगळवार हे 24 तास, बरोबर ना, 3 वाजेपर्यंत 24 तास. त्यानंतर मंगळवार ते बुधवारचे 24 तास, हे 24 तास. 24 24 24 24 तरी किती होतं, 72. म्हणजे 72 तासामध्ये तर ती किती मागे पडत, तर प्रत्येक तासामध्ये ती सर 5 सेकंद मागे पडते. तर 72 तासामध्ये किती, त्याला 5 ने गुणाकार करून घ्या. तर 5 दोन्ही 10 0 वाचायला 1, 7 5 35 आणि 1 36. म्हणजे इथं असं म्हणू शकतो आपण 36 सेकंद ते मागे पडेल. तर 36 सेकंद मागे राहणार. आता आपल्याला ते मिनिटामध्ये काढायचं आहे. तर 36 सेकंद आहे, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असते. याला जर 60 ने भाग दिला तर ते बाबू 6 मिनिटं मागे राहणार. 6 मिनिटं काय होणार, मागे सरकणार. म्हणजे 3 वाजले होते ना, तिथून 6 मिनिटं कमी राहणार 3 वाजण्यासाठी. तर 3 वाजायला 6 मिनिटं कुठे कमी आहे, इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे. 3 वाजायला 6 मिनिटं इथेच कमी आहे. म्हणजे 254 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. पहा,
एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमबाजीसाठी 5 गुण मिळतात. म्हणजे करेक्ट आला तर 5 गुण घेऊन जा. जर चुकला तर 1 गुण कमी केला जातो. जर गलत झाला तर 1 गुण काय होतो, कमी होतो. तर एकूण 20 प्रयत्न करण्यात आले. एका स्पर्धकाने केले 20 प्रयत्न, 70 गुण मिळाले तर त्याचे किती नियम चुकले आहेत. तर 20 प्रयत्न करण्यात आले. किती प्रयत्न? 20. तर आपण असं गृहीत धरलं की 5च्या 5ही प्रश्न त्याचे बरोबर असते. म्हणजे 5ही नेम त्याचे 20ही नेम त्याचे करेक्ट लागले असते. प्रत्येक करेक्टसाठी किती गुण मिळतात? 5 मिळतात. तर 20 पंचे किती मिळायला पाहिजे? तर 100 गुण मिळायला पाहिजे होते. परंतु ओरिजिनल मध्ये मिळाले किती त्याला? 70. म्हणजे मायनस मध्ये किती गेले असतात? 100 मधून 70 मायनस करून टाका. म्हणजे जे काही मायनस झाले ना, त्यात 30 गुण गेले त्याचे. 30 गुण गेले त्याचे चुकीमुळे. चूक जे काही गेले त्याच्यामुळे 30 गुण गेले. तर चूक होण्याची कशी परीक्षा आहे? तर 6, 5 आणि किती जाते? 6 मार्क. म्हणजे करेक्ट वाल्याचा 5 आणि चुकल्याचा 1. असे टोटल किती मार्क जातो सर? 6 मार्क जाते. तर 6 मार्क जाते एका प्रश्नामागं. तर 30 गुण जे काही गेले त्याच्यात किती प्रश्न चुकले सर? तर असं म्हणू शकतो आपण त्याचे 5 प्रश्न काय झाले? चुकले. आता 5 प्रश्न जर चुकले तर बरोबर किती आले? तर बरोबर आले सर 20 प्रयत्नामधून त्याचे 5 चुकले तर बरोबर किती आहे त्याचे? 15. चलो आगे. जर दिला मायनस आणि गुणा या चिन्हाची आणि 3 आणि 6 या अंकाची आपसात बदल केली, जर आपसामध्ये चेंज केला तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल? तर आता मायनस आणि गुणा, इथं दिला आपल्याला 6, इथं लिहितो मी गुणा, इथं 3 आणि इथं मायनस 3 आणि हा गुणाकाराच्या ठिकाणी लिहिणार 6 गुणिला 3 मायनस हा गुणाकाराच्या ठिकाणी लिहिलं मायनस आणि नंतर आहे 2. याचं उत्तर 9 येते का बघू आपण. हे झाले 18 सर. 18 मधून 2 मायनस झाले तर 9 तर येत नाही सर, 16 येते. तर हे चुकीचं आहे. चला आगे. 3 आहे. नंतर हा मायनसच्या जागी मी करतो गुणाकार, कारण की त्याने म्हटलं मायनसच्या ऐवजी गुणाकार घ्या, गुणाकाराच्या ऐवजी मायनस करा. तर ठीक आहे. अरे सॉरी. आणखी एक अट दिली आपल्याला 3 आणि 6चा बदल करायचा आहे. तर 3 आणि 6 या अंकाची आपसात बदल करायचा आहे. तर पहा इथं 3च्या जागी मी लिहितो 6, 6च्या जागी लिहिणार 3, नंतर मायनस आहे तर तिथं लिहिणार गुणा आणि 3च्या ठिकाणी लिहिणार मी 6, नंतर गुणा आहे तर नंतर मायनस, नंतर लिहिणार 2. या दोघांचं उत्तर किती येते बेटा? 9. येते का पाहून घ्या. 3 सका 18, 18 मधून 2 मायनस झाला 9 येत नाही. कॅन्सल झाला. दुसरा या 3च्या जागी येणार 6, नंतर मायनसच्या ऐवजी येणार गुणा आणि 6च्या ऐवजी येणार 3 आणि गुणिला आहे 8 आणि बरोबर 10 येते का पहा बरं. काही चुकलं नाही ना? इथं मायनस पाहिजे आणि इथे येते 8 आणि बरोबर 10 येते का? तर बघा 3 सका झाले 18, 18 मधून 8 मायनस झाले तर बरोबर 10 येते सर. तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे. हे मायनस गुणाकारच्या ऐवजी काय वापरायचं आहे आपल्याला? मायनस वापरायचं आहे. चला. एका पुस्तकाचा 509 भाग आणि 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर पुस्तकाला एकूण किती पाने होती? 76 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर मी म्हटलं हे 20ही पाने वाचले नसते तर त्याने टोटल किती पाने वाचायची शिल्लक होती? तर सर 96 पाने शिल्लक राहिली असती. 20ही पाने वाचले नसते तर. ना 20 पाने वाचून झाल्यानंतर 76 पाने वाचले ना. मी म्हटलं हे 20ही वाचले नसते तर त्याने किती टोटल 96 पानं वाचायची शिल्लक राहिली असती. ठीक आहे इथपर्यंत. 509 भाग वाचल्यानंतर म्हणजे एकूण कुठं असते? खाली असते. एकूण पानांची संख्या, एकूण पान जर 9 आहे ना सर, 9 मधले 5 वाचले तर शिल्लक किती आहे? तर 9 मधले जर 5 वाचले तर शिल्लक राहिले सर, 9 मधले तर 5 वाचून झाले तर शिल्लक राहिले सर 4 युनिट. 4 युनिटची किंमत दाखवत्या प्रश्नामध्ये 96 पानं शिल्लक आहे. तर एका युनिटची किंमत किती ना? 96 भागेला 4. 4 ने जर भाग दिला तर 24 चौक येते 96. तर 24 चौक येते बेटा 96. आपल्याला विचारण्यात आलं होतं की एकूण पुस्तकाची संख्या सांगा किती. तर एकूण पुस्तकाची संख्या किती, पानाची संख्या किती मानत होतो आपण? 9 युनिट. एका युनिटची किंमत 24 आहे तर 24 गुणिला करा 9. 9 चौक 36, 6 चाले 3, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 किती होता? 21. म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पानाची संख्या किती असेल? 216. ठीक आहे. चला आगे. ए हा एक काम म्हणते 20 दिवसात पूर्ण करतो. ए करतो म्हणते बाबू 20 दिवसामध्ये. त्यानंतर तेच काम बी हा 30 दिवसात संपवतो. बी जो काही आहे हा तेच काम 30 दिवसामध्ये संपवतो. ठीक आहे. तर आपण इथे काम मानत असतो तर काम असं मानायचं ज्याला 20 आणि 30 ने भाग जातो. तर 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 60. आपण मानलं एकूण काम किती आहे? 60. 20 ने भाग दिल्यानंतर इथे किती येणार? तर 20 ने भाग दिल्यानंतर इथे येते 3 असेल आणि 30 ने भाग दिल्यानंतर इथे येते 2. आता 3 आणि 2 हे काय निघाली? यांची कार्यक्षमता. आता आपल्याला म्हटलं की ए ने 8 दिवस काम केले. कोणी काम केले? 8 दिवस काम केले बेटा. कोणी? ए ने. तर ए एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 3. तर याने 8 दिवसात किती काम केले असेल बेटा? तर तुम्ही म्हणाल सर 24 काम केले. एकूण होते किती काम? 60 काम होते. 60 मध्ये तर 24 काम झाले सर. तर शिल्लक राहिले किती?
तर शिल्लक राहिले सर 10 मधून 4 महिने झाले 6, 36 काम शिल्लक राहिले. आता हे शिल्लक राहिलेले काम बी किती दिवसात संपवेल म्हणते बघा. शिल्लक काम बी किती दिवसात, शिल्लक काम राहिले 36 आणि बी करते एका दिवसामध्ये 2 काम. तर 36 काम करण्यासाठी बाबू याला किती दिवस लागेल, 18 दिवस. तर 18 दिवस लागेल शिल्लक काम करण्यासाठी बी ला. चलो आगे. एका चौरसाची बाजू दिली आहे शेकडा 20 ने, वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता तुम्ही इथे फ्रॅक्शन नाही करू शकता बघा. 20% फ्रॅक्शन किती होते, तर 1/5. म्हणून हे कसं आलं, हा 20% लागला म्हणून भागेला 100. 0 0 कॅन्सल, बे एक बे, बे पंचे 10. म्हणजे असं म्हणू शकतो आपण सुरुवातीला आणि आता. सुरुवातीला असं म्हटलं की आपण बाजू होती 5, आता त्याच्यामध्ये 20% काय घ्यायला वाढवल्यास, म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला 5 होती, त्याच्यामध्ये 20%ची वाढ केली म्हणजे 1ची काय होणार, वाढ. म्हणजे आता नवीन बाजू किती होणार, 6. ठीक आहे. जे पर्सेंटेज शिकले असेल माझ्याकडून त्याला माहित आहे की हे या संख्येचा एवढा पर्सेंट भाग वरचा नंबर होतो. आता बाजू झाली आपली 5 होती सुरुवातीला, त्याच्यामध्ये 20%ची वाढ झाली म्हणजे किती होणार, बाजू 6 होणार. तर सुरुवातीला बाजू 5 होती, आता झाली 6. तर सुरुवातीला बाजू 5 होती, तर क्षेत्रफळ काय निघायचं, तर बाजूचा वर्ग असते क्षेत्रफळ. तर 5चा वर्ग केला तर किती होते, 25. त्यानंतर आता नवीन बाजू किती आहे, आता आहे सर 6. 6चा जर वर्ग केला तर त्याचं क्षेत्रफळ किती निघणार, 36. तर या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर कितीचा येते बेटा, तर 25 आणि 36 या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर किती येते, तर 5 वजाबाकी करून तो 11 येणार. कितीचा फरक आला, 11चा फरक आला. 6 मधून 5 महिने झाले 1, 3 मधून 2 महिने झाला 1, म्हणजे 11चा फरक आला. 11ने काय झाली, तर वाढ झाली. 11ने क्षेत्रफळ काय झालं, वाढलं. त्याने विचारलं हे पर्सेंटेज मध्ये सांगा बा किती, तर सुरुवातीला क्षेत्रफळ किती होतं, 25, त्याच्यावर 11ची वाढ झाली. तो म्हणत आहे 100% मध्ये सांगून द्या किती झालं. तर 100ने याला गुणाकार करा, 25 1 25, 25 चौक 100, 11 चौक किती ते 44. तर 44% ना क्षेत्रफळ काय होणार, वाढ होईल. ठीक आहे. चलो आगे. एक रेल्वे म्हणते ताशी 60 किमी वेगाने जात आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणेला टाइम गुणेला येते 5/18. तर डिस्टन्स काढायचं वाटते आपल्याला. 60 किमी वेगाने दिले आहे, 72 सेकंदात ओलांडते कापते रेल्वे 60 किमी ताशी. किती अंतर कापलं म्हणजे डिस्टन्स काढायचं होतं. 60 किलोमीटर पर आवर स्पीड दिलेला आहे, 72 सेकंद टाइम दिला आहे आणि मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करण्यासाठी 5/18 काय करतो आपण, गुणाकार करतो, बरोबर. तर द्या इथं भाग 18 1 18, 18 चौक 72, 5 चौक झाले 20 आणि 20 गुणिला जर 60 म्हटलं तर 1200 यायला पाहिजे. 1200 मीटरचं अंतर असेल. चलो आगे. अमित, मिलिंद, महेश, रवी चौघेजण एक कॅरम खेळायला बसलेले आहे. कोण कोण आहे, अमित आहे, हा झाला भाऊ कॅरम बॉक्स, हा झाला आपला कॅरम बॉक्स. महेश आणि मिलिंद पार्टनर आहे. महेश आणि मिलिंद हे दोघं काय पार्टनर आहे, सहकारी आहे. तर तसेच महेशचे तोंड म्हणते उत्तरेला आहे. आता उत्तर दिशा कुठे असते, जेव्हाही आपण पेपरवर दिशा दाखवतो तर वरतं उत्तर, खाली असते दक्षिण, उजव्या साईडनं आपल्या असते पूर्व आणि त्याच्या समोर असते पश्चिम. असं आपण जेव्हा पेपरवर दिशा दाखवतो तेव्हा ही डायग्राम आपली राहते. आता कोणाचं तोंड उत्तरेला आहे, तर महेशचं तोंड उत्तरेला आहे, म्हणजे महेश पाहते भाऊ आतमध्ये, तर इथं बसला असेल महेश. आता महेशचा पार्टनर कोण दिलेला आपल्याला, पहिलं वाक्य दिलं महेशचा पार्टनर मिलिंद आहे, तर याचा पार्टनर मिलिंद आहे, तर मिलिंद याच्या पुढे असेल, मिलिंद झाला याचा पार्टनर. आता पुढचं वाक्य काय म्हटलं, महेश उत्तरेला आहे, रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही. रवी जो काही आहे महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही. बघा आता महेश असा बसलेला आहे उत्तरेला, त्याची उजवी बाजू ही झाली, डावी बाजू ही झाली. तर या बाजूला रवी बसला नाही आहे म्हणते, तर रवी कुठं बसला असेल, तर रवी असेल सर डाव्या बाजूला. आता रवी इथे बसलाय तर अमित इथे बसला असेल. चौघच लोक आहे ना, 4च लोक दिले होते, तर ते अमित बसला असेल या बाजूला. आता विचारलं काय, तर अमितचे तोंड कोणत्या दिशेने. आता अमित या डायरेक्शन पाहत असेल, ही डायरेक्शन कोणती आहे, तर पश्चिम. तर पश्चिम आहे ऑप्शन, पश्चिम येणार आपलं उत्तर. स्त्रियाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या 307 पट होईल. होईल पाहिजे तर होईल. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यानंतर होईल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण दिलं आपल्याला 1 आसपास होते, तर वडिलांचे आजचं वय सांगा किती. तर पहिल्या लाईन मधून तर आपल्याला काही समजलं नाही, तर आपण इथून प्रश्नाला सुरुवात करू. इथून 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण, तर मी इथे लिहितो 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी काय कंडिशन होती, कोण श्रेया आहे आणि तिचे वडील आहे, यांचं प्रमाण दिलं आपल्याला 1:5.
हे कधी तर 10 वर्षापूर्वी. याला मी 1x म्हणतो आणि याला मी 5x म्हणतो, वडिलांचं वय. तर मग इथून आजचं वय काढू शकतो का? तर हो म्हणाल सर, तुम्ही आजचं वय काढू शकता. 10 वर्षापूर्वी x होतं ना, त्याच्यामध्ये जर आपण 10 वर्ष जर प्लस केलं तर हे आजचं वय निघणार. हे वडिलांचं वय होतं 5x वर्ष 10 वर्षापूर्वी. यांना जर आजमध्ये आणायचं असेल तर 10 वर्षात प्लस करून टाका. त्यानंतर आणखी एक वाक्य आपल्याला 6 वर्षानंतर म्हटलंय, म्हणजे आजपासून 6 वर्षानंतर. तर हे झालं आजचं वय. इथून 6 वर्षानंतर, तिथे 6 वर्षानंतर लिहितो मी. 6 वर्षानंतर काय कंडिशन होणार, तर हे जे काही आजचं वय आहे ना, 1+10 याच्यामध्ये 6 वर्ष ऍड होणार. हे झालं श्रेयाचं. त्यानंतर वडिलाचं आजचं वय किती आहे, 5x+10 याच्यामध्ये परत 6 काय होणार, ऍड होणार. तर तेव्हा जे काही प्रमाण होते म्हणजे ते प्रमाण दिलं आपल्याला, ते लागेल ते असं लिहितो तुम्हाला व्यवस्थित समजेल. वडिलांचा 6 वर्षानंतरचं वय किती होणार, तर 5x+10 याच्यामध्ये 6 प्लस करून टाका. ते झालं वडिलाचं वय आणि हे झालं श्रेयाचं वय. पहा, श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय तिच्या वडिलांच्या, हे लक्षात ठेवा, चा ज्याला लागलं ना त्याला आपल्याला गुन्हेला करायचा आहे. त्यावेळेसच्या वयाच्या 307 पट होते. त्यावेळेसच्या वयाच्या किती पट होते, 300. वडिलांच्या 307 होते. तर वडिलांना 307 ने गुणाकार करा, ज्याला चा लागला शब्द. आता 7 ने जर इथे गुणाकार केला तर किती होणार, 7x सर प्लस हे झाले 16, 16 किती होतात, 112 होतात. आणि 3 ने इथे गुणाकार करा, 3×5 15x प्लस इथं 16 तरी किती होतात, 48. क्लिअर. चला इकडे 7x हा मायनस मध्ये येणार, इथं 15x, इथे आहे बेटा 48 आणि हा प्लस मध्ये इकडे आल्यानंतर -112. तर इथे राहतात 8x आणि इथे किती राहणार, 12 मधून 8 मायनस झाला तर 4, आजचा परत दिला 6 राहणार. मायनस वरले मायनस मायनस कॅन्सल झाला. ते x बरोबर किती येणार, 64/8. 8 8 किती होतात, 64. x बरोबर आला बेटा 8. आता विचारण्यात काय होतं, तर वडिलांच्या आजचं वय सांगा म्हणते किती. कोणाचं विचारलं बाबू, वडिलांचं आजचं वय किती. वडिलांचं आजचं वय किती आहे, वडिलांचं आजचं वय आहे बाबू 5x+10. 5x+10 वडिलांचं हे आजचं वय. एका x ची किंमत किती काढली आपण, 8. तर 5 गुणिला करा 8 प्लस करा 10. 8×5 40 प्लस 10 तर किती होतात, 50. तर वडिलांचं आजचं वय किती आहे, 50 वर्ष. ठीक आहे, चलो आगे. दोन संख्यांचा लसावी दिलाय, मसावीच्या 12 पट. लसावी मसावी यांची बेरीज दिली 195. तर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या सांगा किती. आता दोन संख्याचा लसावी जो काही आहे ते आणि मसावी, दोन संख्यांचा बेटा लसावी मसावीच्या 12 पट असतो, मसावीच्या 12 पट. आता आपल्याला मसावी माहित नाही किती, आता मसावी मानून घेतला आपण x आहे. ठीक आहे, एक्स मानून घेतला, त्याच्या 12 पट दाखवायचा लसावी, त्याच्या 12 पट जर केले तर किती, ते 12x होते. ठीक आहे सर, म्हणून तुम्ही ते इथपर्यंत कार्यक्रम क्लिअर आहे. आता आणखी एक वाक्य केलं, लसावी आणि मसावी यांची बेरीज 195 आहे. लसावी आहे 12x आणि मसावी आहे x. या दोघांची जर बेरीज केली तर 12x अधिक x तर किती येते, 195 येतात सर. हे झाले 13x बरोबर 195. 195 तर x बरोबर किती येणार, तर x बरोबर किती येणार, 195 भागेला 13. तर 13 × 13, 13 × 13 आणि 13×5 65. तर x बरोबर आला बेटा आपल्याकडे 15. x ची किंमत आली 15. तर लसावी काढून घेऊ आपण, 15 × 12. त्यानंतर मसावी किती येणार, 15. तर मसावी 15 निघाला, लसावी निघाला 12 × 15. गुणाकार करू नका, राहू दे. आता त्यापैकी एक संख्या दिली आपल्याला 60. तर आता एक आणखी फॉर्म्युला येतो आपल्याला, कोणता, दोन संख्येचा गुणाकार. हवे लिहितो दुसऱ्या कलरने लिहितो. एक फॉर्म्युला येतो, दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला असतो मसावी गुणिला मसावी. तर लसावीची किंमत आहे बाबू 15 × 12. नंतर गुणिला मसावीची किंमत किती आहे, 15. त्यापैकी एक संख्या दिली आपल्याला 60 आहे ना, 60 दिली आहे. तर दुसऱ्या नंबरची किंमत विचारलं किती येणार, तर बी ची किंमत काढायची आपल्याला, काढू शकतो आपण आता. तर पहा 15 × 15, 15 × 60, 4 × 4, 4 × 12. तर दुसऱ्या संख्येची किंमत किती, 15 × किती, तर 45. तर दुसऱ्या संख्येची किंमत किती निघते बेटा, 45. चलो आगे नेक्स्ट. विचारलं खालील आकृतीत त्रिकोणात जास्तीत जास्त संख्या सांगा किती आहे. तर यावरही जास्त आक्षेप घेतला तर तुम्ही पाहू आपण आता. तर पहिलेच सांगून देतो आता मी कसं मोजायचं. बघा, पहिला तर त्रिकोण हा झाला बाबा, पहिला हा त्रिकोण क्लिअर. चलो आगे. नंतर दुसरा, आणखी दुसरा कलर घेतो. दुसरा कोणता त्रिकोण, हे दुसरा हा त्रिकोण. त्यानंतर याच्या सोबत काढतो एक तिसरा.
तिसरा हा त्रिकोण. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. 3 झाले. 3 नंतर बेटा हा 4, नंतर हा 5, नंतर हा 6, नंतर हा 7, नंतर हा 8, नंतर हा 9. इथपर्यंत क्लिअर. 9 झाले सर. 9 झाल्यानंतर आता पहा, 9 झाल्यानंतर आता कोणता सर? आता हा झाला 10, त्यानंतर हा एक 11, आता हा एक 12. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते त्रिकोण नाही याच्यात. तर 12 आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही त्रिकोण नाही आहे. चुकलं असेल तर मान्य आहे, ठीक आहे, पण माझ्या मते त्याच्यात 12 त्रिकोण आहे आणि 12च त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. आणखी लागेल तर तुम्हाला नाही समजलं असेल तर आणखी बघून घेऊ आपण. हा एक त्रिकोण झाला, बरोबर. हा एक आपण त्रिकोण काढला इथे, हा एक झाला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याचं पार्टिशन करायचं आहे. तर पार्टिशन करून घेऊ. आता किती त्रिकोण झाले? 1 आणि 2. आता झाले सर, पहिला होता 1, नंतर झाले आता 2. एक रेष मारले म्हणून किती झाले? 2. एकदम थोडं सांगत मी 2 झाले. त्याच्यानंतर आणखी कोणती आहे बेटा? अशी लाईन आहे ना. आता कोणती? ह्या क्रॉस लाईन आहे. ह्या क्रॉस लाईन. तर पहा, हे क्रॉस लाईन तयार केली तर त्रिकोण किती तयार झाले पहा. 1, 2, 3 आणि हा त्रिकोण नाही आहे. हा त्रिकोण आहे का? नाही आहे सर. त्याच्यानंतर हा एक 4. हा 1, 2, 3 आणि हा एक बनला काय ना 4. 4 झाले सर हे. और आगे बढा. 4 नंतर काय होणार? ही एक लाईन मारतो मी, परत इथं 4 निर्माण होते बाबू. परत काय होते? 4 निर्माण होते. 4 आणि 4 8, 8 आणि किती होते? 8 आणि 2 9, 8 आणि 2 10, 10 आणि 11. आता कोणता निर्माण होते? आता होते सर हा 12. आता त्याच्यानंतर कोणीच निर्माण होत शकत नाही. 12 याचा प्रश्नाचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, काहीच मिस्टेक झाली असेल तर बघून घ्या तुम्ही. आक्षेप नका म्हणजे जास्त त्याच्यावर बबाल नका तयार करू. ठीक आहे, तर तुम्हाला येते ना, तर ठीक आहे. परंतु माझ्या मते त्याच्यात 12 उत्तर आहे. AD बरोबर दिला 5, EF दिला आपल्याला 13. तर A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 20, 20, 22, 23, 24, 25 आणि 26. तसं तर लिहिण्याची काही गरज नव्हती या प्रश्नात. पाहू आपण काय लॉजिक आहे. इथे डी आहे. डी नंतर काय घेतलं आहे आपल्याला? डी नंतर ई घेतला. पहा, इथे एंड झाला, ए न सुरुवात झाली. डी नंतर त्याच्या आधीचं अक्षर. इथे यल, यल नंतर काय घेतलं? यम. पहा, यल आहे, यल नंतर यम घेतला. त्यानंतर आपल्याला पी पाहायचा. पी नंतर काय येणार? इथं क्यू येणार. तर क्यू वाला एकच ऑप्शन सुरुवात आहे इथं, बाकी क्यूची सुरुवातच नाही आहे कुठे. पाहूया, तिथून जरी प्रश्न केला असता तरी चाललं असतं, परंतु आपण करायचा ते 1 आणि डी येते बेटा 4 नंबर. या दोघांची बेरीज केली 5 येते. ई किती नंबरवर येते? ई येते 5 आणि एच किती येते? 8. 8 आणि 5 किती येते? 13. बस असं केलं आहे त्याने. ठीक आहे ना, समजून जाईल. तसं तर आपल्याला इथं डी न एंड झालं तर इथं ई न एज सुरुवात झाली. नंतर एच, एच नंतर काय येते? आय, आय नंतर काय येते? यानंतर पी आहे. पी नंतर काय येते बेटा? क्यू येते. इथे 100% क्यू येते. क्यूच आपल्या एकाच ऑप्शन मध्ये होतं, बाकी दुसरं तिसरं काहीच नव्हतं. एका आयताची परिमिती दिली ना सेमी, त्याची बाजू दिली आपल्याला 15 सेमी. आयताचं क्षेत्रफळ विचारलं, तर आपल्याला परिमितीचा फॉर्म्युला माहित पाहिजे होता आयताच्या. परिमितीचं एक सूत्र येते कोणतं? 2 कंसामध्ये लांबी प्लस रुंदी, हे एक सूत्र आहे. तर या आयताची आपल्याला परिमिती दिली आहे 54, ब्रॅकेटमध्ये लांबी दिली आहे, लांबीचं माप 15, रुंदी विचारला आपल्याला माहित नाही, तर आपण x मानून घेऊ. तर 2 इथे गुन्हेला इकडे आल्यानंतर भाग गेला, तर 2 जर इथं भाग दिला तर इथे 27 बरोबर 15 अधिक x. तर 27 हा 15 इकडे प्लस, इकडे आल्यानंतर मायनस, बरोबर निघणार लांबी. रुंदी, रुंदी तर 27 मधून 15 मायनस झाले तर 12, तर रुंदीची किंमत आली 12. आपल्याला विचारत आहे त्याचं एरिया सांगा किती, तर क्षेत्रफळ असते आयताचं बरोबर लांबी गुणिला रुंदी. तर लांबीची किंमत आहे 15, रुंदी निघाली आपल्याला 12, तर 12 गुणिला 15 म्हटलं तर किती ते 180. आहे ऑप्शन 180. ठीक आहे, चलो आगे. या उदाहरणातील चौकोनात मध्ये सांगा कोणता नंबर येईल.
कोणत्या गटाचं येणार? बरोबर उत्तर येणार हे. पाहूया ते आपण भागाकाराचं चिन्ह ठेवून 30 भागेला 25 नंतर नंतर आपण इथे ठेवलं गुणाकार नंतर आहे 5 नंतर बरोबर चिन्ह जर ठेवलं तर 150 येते का पाहू बरं यांचं उत्तर. ते चेक करावं लागेल आपल्याला. सुरुवातीला भागाकार तर 30 भागेला 25 बोडोमाच्या नियमानुसार सुरुवातीला भागाकार होता तर भागाकार गुन्हेला किती आहे 5 आहे. तर 5 एक 5 5 5 25 5 एक 5 5 6 30 6 यायला पाहिजे परंतु इथं उत्तर किती येते 150 तर नाही चुकीचं आहे. दुसरं चेक करा 30 नंतर आहे गुणाकारचा साईन तर गुणाकार लिहिला नंतर आहे 25 तर 25 नंतर भागाकार तर भागाकार नंतर आहे 5 नंतर बरोबर चिन्ह ठेवलं इथं तर समजा आलं पाहिजे 150 तर पाहू येते का नाही येत. तर सुरुवातीला भागाकार 30 गुणेला 25 भागेला 5 तर 5 एक 5 5 5 25 30 गुणेला 5 म्हटलं तर बरोबर 150 येतात. म्हणजे हे जे काही चिन्ह दिले आहे दुसऱ्या नंबरवर हे काय आपले बरोबर आहे. चल दिलाय FGIK याच्यासाठी दिलाय 3468 हा कोड. त्यानंतर HJDE पासून आपल्याला कोड तयार करायचा आहे. तर FGIK याच्यासाठी कोड करत आहे तो 3468 68. तर F चा कोड किती येते बेटा 6 नंबरवर F येतो. F मधून 6 मधून जर 3 मायनस केले तर 3 झाला का नाही झाला सर. त्यानंतर G किती नंबरवर येतं G येते सर 7 नंबरवर. 7 मधून जर 3 मायनस केले तर 4 आहे का हो सर 4 आहे. I किती नंबरवर येतं बेटा I येते सर कुठे आहे I येते 9 नंबरवर. तर 9 नंबरवर I येतो. 9 मधून जर आपण 3 मायनस केले तर 6 आहे का हो सर 6 येतं. त्यानंतर K किती नंबरवर येतं तर K येते सर 11 नंबरवर. तर 11 मधून जर आपण 3 मायनस केले तर 8 आहे काय हो सर 8 आहे. म्हणजे जो काही नंबरचा प्लेस आहे त्याच्यामधून आपल्याला 3 मायनस करायचे आहे. तर H किती कुठे आहे तर H 8 नंबरवर येतो. 8 मधून 3 मायनस झाले तर किती राहते 5. म्हणजे 5 ने जर सुरुवात झाली पाहिजे तर हे ऑप्शन येणार नाही. जे किती नंबरवर येतं 10. 5 नंतर पाहिजे आपल्याला 7. 5 नंतर 7 पाहिजे 5 नंतर 7 नाही आहे तर 5 नंबर 7 इथंच आहे. हे नाही आहे हे नाही आहे. उत्तर असं आपला 57 आणि 12. ठीक आहे चलो आगे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार होती. आता बघा हा 25 आहे इथं 289 हे वर्ग संख्या दिसते. तर मग अगल बगलचे जे काही नंबर दिले राहणार त्याच्यामध्ये आपण काही लॉजिक लावू शकतो का हो सर लागते पहा. 3 आणि 2 किती होते 5 5चा वर्ग आहे हा 25 नंतर 7 आणि 10 किती होते 17 17चा वर्ग आहे 289. त्यानंतर इथे कोणता नंबर असेल म्हणजे 12चा वर्ग भेटला पाहिजे. इथं 4 तर आहेच इथे काय पाहिजे 8 8 आणि 4 12 होत 8 आणि 4 12 12चा वर्ग किती तर 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयाने जास्त आहे तर व्याजाचा दर शेकड्यात दर किती असेल. तर 800 रुपये मुद्दल आपली 2 वर्ष मुदत आहे. रेट काढायचा आपल्याला माहित नाही तर आपण मानला 8% रेट असेल तर भागेला 100 हे निघणार सरळ व्याज. त्याच्यानंतर 500 रुपये मुद्दलावर 2च वर्ष मुदत आहे सेम रेट आहे हाच रेट आहे तर 8% भागेला 100 इथून हे सरळ व्याज प्राप्त होणार. या दोन्ही सरळ व्याजामध्ये जो काही फरक आला तो आला म्हणते 36 रुपये. या दोन्ही सरळ व्याजातून जे काही प्राप्त झालं याच्यामध्ये 36 रुपयाचा फरक आला. तर पाहू शकतो आपण इथं 2 0 ना 2 0 कॅन्सल 8 दोन्ही झाले 16 आर. आर म्हणजे काय तर रेट म्हणला आपण 2 0 ना 2 0 कॅन्सल इथं झाले 10 आर बघा 16 आर आणि 10 आर याच्यामधला फरक दिला आपल्याला 36 रुपये. तर इथे राहतात 6 आर म्हणजे 6 रेट बरोबर 36 तर आर बरोबर किती येणार 36 भागेला 6 6 एक 6 6 36 जो काही रेट मानला होता आपण तो किती पर्सेंट असायला पाहिजे दोन्ही इकडे 6%. तर आरची किंमत किती मानली होती आपण दर व्याजाचा दर किती आहे मग 6%. तर 6% आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. खालील संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती येणार. आता 4 दिला आहे नंतर 27 दिला आहे नंतर दिला आहे 256 आणि विचारलं इथे इथे काय येणार. तर 4 होते बाबू 2चा वर्ग हा 2चा घात दिसत आहे हा 4चा कितवा घात आहे 4था. तर पाहून घ्या इथे 2 आलं 3 आलं 4 आलं नंतर इथे येणार 5 आणि त्याचा घातांक 5वा. तर 5चा घातांक 5वा म्हणजे किती होते तर असं लिहावं लागेल आपल्याला 5 गुणिला 5 गुणिला 5 या सर्वांचा गुणाकार केला तर किती ते 3125. चलो आगे काही सोपी होते. अजयला एका परीक्षेत 5 विषयात 80 68 82 56 74 गुण मिळाले तर अजयला सरासरी गुण सांगायचे किती 80 नंतर आहे 68 68 नंतर आहे 82 नंतर आहे 56 नंतर आहे 74. आता एक तर तुम्ही ह्या सर्व नंबरची बेरीज करा त्याला भाग द्या तरी चालते सर्व नंबरची बेरीज कारण की एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या असते ना आपली सरासरी. तर सर्वांची बेरीज भागेला एकूण संख्या तर किती नंबर आहे 5 10 10 2 12 12 8 20 20 0 आजचे आले 2 9
9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 28, 28 29 30, 30 आणि 6 किती ते 36. 360 बेरीज बरोबर आली ना. त्याला 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 7 35, 5 2 10, 72 सरासरी असेल. चलो आगे. मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी रोहिणीचा तिसरा वाढदिवस झाला, तर तिचा जन्मदिवस कोणत्या वारी असेल? तर मंगळवारी मंगळवार कोणती तारीख आहे? 24 जून. आणि हिचा हा तिसरा बर्थडे होता. तिसरा बर्थडे होता 24 जून 1997 ला. तर याच्या आधी असेल 1996 ला बर्थडे मनवला असेल तिनं. त्याच्यानंतर 1995 ला पण बर्थडे मनवला असेल. तर याच्या आधी तिचा जन्म झाला असेल 1994 ला. पाहून घ्या. हा झाला पहिला, दुसरा, तिसरा बर्थडे. तिसरा बर्थडे आहे तिचा 97 ला. तर जन्म कधीचा आहे? 94 चा जन्म आहे. आता इथे आपल्याला वार दिला मंगळवार. ते सामान्य वर्ष आहे, तर मंगळवार नंतर कोणता येते बेटा? बुधवारच येणार. इथे जो काही वाढदिवस झाला असेल तो कधी झाला असेल? बुधवारी. आणि हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे, तर इथं बुधवार, गुरुवार, शुक्रवार असेल इथे. कोणता वार असणार? एक एक दिवस पुढे जातो, कारण की इथे लीप आहे तर 2 दिवस काय होणार? पुढे जाणार. तर शुक्रवार. शुक्रवारच्या नंतर कोणता? आधी थांबा, आपण उलट जात आहे ना. सॉरी. उलट जाताना आपण खाली येत आहे. तिथे मंगळवार आहे, तर हा दिवस जो काही असेल 96चा हा मंगळवार आला ना, तिथे कोणता वार असेल? सोमवार असेल. उलट जाताना आपण इथून इथे जाते ना, इथून इकडे येतं तर खाली आपल्याला खाली यायला लागेल मंगळवार. तर मंगळवारच्या आधी आपल्याला काय झालं? हे लीप वर्ष आहे. हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. तर लीप वर्षात आपल्याला 2 वार मागे जावं लागेल. सोमवारच्या 2 वार मागे. तर सोमवारच्या 2 वार मागे म्हटलं तर एक रविवार येते, नंतर शनिवार येते. तर मग इथं कोणता वार येणार? शनिवार. इथे येणार शनिवार, बरोबर आहे. आणि इथे कोणता वार येणार? मग त्याच्या आधी येते शुक्रवार. एक दिवस पुढं म्हणजे एक दिवस माग. शुक्रवार, शनिवार, सोमवार तर व मंगळवार. तर आपलं उत्तर किती राहणार? शुक्रवार. तर शुक्रवार आपला तिचा जन्मदिवस असेल. ठीक आहे. चलो आगे. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहे. आणि एकूण गुरं दिली आपल्याला 34. 34 मधून 30 सोडून सर्व म्हशी आहेत, म्हणजे 4 काय असेल? म्हशी. म्हशीची संख्या किती बाबू? 4. एकूण गुरं जर 34 दिल्या, 34 मधून 30 काढले तर 4 म्हशी राहिल्या. त्याच्यानंतर म्हटले 30 नंतर गायी 24 सोडून सर्व गायी आहे. तर 34 जनावर दिले असेल, त्याच्यामधून 24 काढून टाका, सर्वच्या सर्व गायी येते, म्हणजे 10 काय येणार? गायी येणार. आता 14 म्हशी, 10 गायी म्हणजे 14 झाले हे प्राणी, आणि 34 टोटल प्राणी आहे. 34 मधून जर 14 मायनस जर केले तर 20 चे काय राहणार? हे कोण राहणार? बकऱ्या. तर बकऱ्याच विचारलं आपल्याला. त्या कळपात बकऱ्यांची संख्या किती? ते 20. चलो आगे. आता ते सोपं आहे बघा. इथे समजावतो. इथून जर रूट कॅन्सल केला तर हा रूट वर्गमूळ कॅन्सल झाला तर दोन्ही नंबरचा काय होणार? वर्ग. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो 1 अधिक x भागेला 144. आणि बरोबर 13चा वर्ग होते बेटा 169 आणि 12चा वर्ग होते 144. परत आता आपण असं म्हणू शकतो 1 अधिक x भागेला 144. जर आपण 169 ला जर 144 ने भाग दिला, 169 144 144, खालच्या नंबरने वरच्या नंबरला भाग देत आहे, ते 144 तर खालीच राहणार. 144 ने 169 ला भाग जर दिला तर 9 मधून 4 मायनस झाले तर किती राहते? 5. ओके. खाली राहणार 6 मधून जर 4 मायनस झाले तर 2. आपण या 169 भागिले 144 ला 1.1 अधिक 25 छेद 144 लिहू शकतो. आता इथे आपल्याला काही नाही मॅच करायचं आहे. काय मॅच करू शकतो इथं पहा. काय होऊ शकते? इथे एक आहे सर, तर इथे एक आहे. इथे 144 आहे तर 144 आहे. तर x बरोबर किती आहे? तर 25. आपल्याला तेच विचारलं होतं, x ची किंमत किती? 25. तर 25 आपल्या प्रश्नाचं काय होतं? करेक्ट उत्तर होतं. चलो आगे. प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी सांगा कोणता नंबर येणार? अचूक नंबर शोधायचा आहे. ठीक आहे, काढून पाहू आपण. पहा एक इथे जेव्हाही आपल्याला नंबर दिसेल ना, अल्टरनेट नंबर पकडायचे आपण. अल्टरनेट नंबर पकडू आपण. खूप सारे नंबर दिसेल. तर यात हे झाले सर 3. 3 नंतर काय आहे? तर 9 आहे. मग 1 गुणिला 3 म्हटलं तर 3 झालं. 3 त्रिक किती? तर 9. 9 गुणिला 3 म्हटलं 27. आणि 27 गुणिला जर 3 म्हटलं तर किती येते? 81. 27 त्रिक 81. 81 अपने सवाल का सही जवाब. अल्टरनेट पकडून घ्यायचं, तुम्हाला लवकरच लॉजिक लागून जाईल. एका टुर्नामेंटमध्ये 14 संघांनी भाग घेतला. किती संघांनी भाग घेतला बाबू? 14. तर विचारलं प्रत्येकाने प्रत्येकाशी दुसऱ्याशी एकदा सामना खेळल्यास तर एकूण किती सामने होणार? तर फॉर्म्युला येतो कोणता? तर n ब्रॅकेटमध्ये n-1 भागेला 2. तर यांची किंमत किती आहे? 14 गुणिला 14 मधून 1 मायनस झाला तर 13 भागेला 2.
तर बे एक बे, बे साती 14, 3 किती होते 91. 91 सामने होतील. चलो, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडायचा आपल्याला. ए ABCD आपल्याला पहिले सुरुवातीला प्रश्न निघतो का, आपण ते सुरुवात करू आपण. ABCDEFGHIJKL आणि M. नंतर पाहू आपण तिकडे काय लिहिते. तिथे ए आहे, ए नंतर काय डी आहे. 1 2 तिसरं अक्षर घेतलं. त्यानंतर डी नंतर काय घेतलं जी. 1 2 3 तिसरं अक्षर घेतलं. त्यानंतर याच्यानंतर काय घेणार, तो तिसरंच अक्षर घेणार. 1 2 3 जे येणार आहे इथं मधात असला पाहिजे जे. इथे जे आहे, इथे जे आहे, इथे जे आहे, हे कॅन्सल झालं. हे तर उत्तर येऊ नाही शकत. आगे बढाव. प्रश्नवाला थोडासा आणखी हुशार आहे. चलो आगे. तर जे तर येणार आहे आपल्याला, हे माहित आहे. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन नाही आहे, बाकी आहे. तर 2 2 नंतर काय 4. ठीक आहे, 4 आहे. 4 झाले. 4 नंतर काय बेटा 8 आहे. 2 गुणिला 2 म्हटलं तर 4. 4 गुणिला 3 म्हटलं तर किती, 12. आणि 12 गुणिला जर आपण 4 म्हटलं पाहून घ्या. इथे आपण 2 गुणिला जर 1 म्हटलं तर 2 झालं. 2 गुणिला जर 2 म्हटलं तर किती झाले बेटा 4. तर हे 4. त्यानंतर 4 गुणिला जर 2 म्हटलं, 4 गुणिला जर 3 म्हटलं, कारण की ते 1 न 2 न 3 तर हे झाले 12. हे 12 आपले. त्यानंतर इथं झाले 12. तर 12 गुणिला जर 4 म्हटलं तर किती येणार इथं 48. कारण की 1 2 3 4 पुढच्या नंबरनं 1 2 3 4 करत आहे ना, तर 48 यायला पाहिजे. तर 48 यायला पाहिजे. जे 48 जे आहे 48 आहे. हे कॅन्सल झालं. आता एक तर हे उत्तर नाही, ते हे. त्याही नंतर आता आपल्याला या प्रश्नामध्ये नाही का थोडं डाऊट होतं का, सांगून देतो काय आहे तर. त्याही नंतर आता हे तर नंबरचं सेटिंग लागली आपली. पहिले 2 नंबर 48 जे येऊ शकते. आता आपल्याला 21 आणि 23 या दोघांपैकी कोणतं येऊ शकते. तिथे आहे 11. 11 नंतर 13. 13 नंतर 17. 17 नंतर इथं पाहिजे होते बेटा 19. 19 कुठेच नाही आहे. 19 कुठे आहे का, नाही आहे. त्याही नंतर आपण जर विचार केला, 11 नंतर ही एक मूळ संख्या आहे 13. 13 नंतर ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या नंतर 19 यायला पाहिजे. ते 19 कुठंच दिलं नाही आहे, तर मान्य केलं आपण. त्यानंतर 11. 11 नंतर 13. या दोघांमध्ये संबंध कितीचा आहे, 2चा प्लस. इथे सरचा पाहिलं तर इथे 4चा प्लस झाला. तर इथे आपण आता कितीचे प्लस करू शकतो, 8चे प्लस करावं लागेल आपल्याला. जास्तीत जास्त जर म्हटलं तर पाहून याची डबल, याची डबल. तर 4ची डबल किती ते 8. मग 17 आणि 8 या दोघांची जर बेरीज केली तर किती होते, 17 अधिक 8 जर म्हटलं सर 25 यायला पाहिजे. तर 25ही नाही आहे इथं. तर त्याच्यामुळे हा प्रश्न तर मला थोडंसं लॉजिक लागू शकलं नाहीये. परंतु हे एवढं माहित आहे 48 जे येऊ शकते. इथं 2चा फरक, इथं 4चा फरक, इथे 8चा फरक आहे भाऊ. तर 8चा तर यायलाच पाहिजे ना. 8चा तर यायलाच पाहिजे होता. काहीतरी नाही तर मिस झालं असेल त्याच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, एवढंपर्यंतचं लॉजिक ठीक आहे आपलं. 2 4. 17 नंतर एक तर आपल्याला मूळ संख्या पाहिजे होती, नाही तर विषम संख्या पाहिजे होती. 17 नंतर विषम संख्या कोणती येते, ते 19 येते. तसं काही लॉजिक लागत नाहीये. त्याच्यामुळे असं सांगू शकत नाही. परंतु 48 जे हे तर मान्य आहे आपल्याला, 48 जे. त्यानंतर विषम संख्या जर घ्यायचं झालं आपल्याला, ऑप्शन द्यायचंच आहे आपल्याला उत्तर, तर उत्तर देणार आपण 3 या 4 मध्ये. ते एक तर बी बरोबर आहे, नाही तर 4 बरोबर आहे. या दोघांपैकी काहीतरी बरोबर आहे. हा थोडासा डाऊट मध्ये होता, तुम्ही कॅन्सल केला तरी चालते. ठीक आहे, माफ करून द्या. लागेल तर चुकलं असेल, मी जे काही दिलं असेल उत्तर तेव्हा मिस्टेक झाली असेल. ठीक आहे, तर हे एक तर कॅन्सल करून टाका. नाही त्याला काहीतरी लॉजिक लावून पहा, येऊ शकते तुमच्या इथे. 3 मार्च 2004ला जर हा दिवस जर सोमवार असेल, तर 3 मार्च 2011च्या दिवशी कोणता वार असेल. तर 2004चा म्हणते दिला आपल्याला सोमवार. नंतर आपल्याला विचारत आहे 2011ला आणि 3 मार्चलाच विचारत आहे. तारीख वारीख काही विचारलं नाही आपल्याला. तारीख तर सेमच ठेवली आहे. आता आपल्याला माहित आहे की 4 पासून 11 पर्यंत, 4 पासून 11 पर्यंत लीप वर्ष तर निघून गेलं, कारण की हा मार्च महिना होता. हा कोणता महिना होता, मार्च. फेब्रुवारी निघून गेला. आता मार्च ते मार्च जावं लागेल आपल्याला. तर 11 पासून 4 पासून 11 पर्यंत जर पाहिलं तर 7 वर्ष येतात. किती येतात, 7 सामान्य वर्ष येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 8 जे काही लागेल ना, 2008 हे एक लीप वर्ष लागेल. त्याच्यामुळे त्याचा एक दिवस जास्त घेऊन घ्यायचा आपण. 2008चा एक लीप वर्ष हे झाले सर 7 वर्ष सामान्य, एक लीप वर्षाचा म्हणजे 8 दिवस आपल्याला काय करावं लागेल, पुढे जावं लागेल वार. तर सोमवारपासून 8 दिवस पुढे चालले का, तर सोमवारपासून एक दिवस मागे येऊन जा. बरोबर आहे का नाही, चुकलं आपलं. पुढेच विचारला तर सोमवारपासून 8 दिवस पुढं, तर सोमवार ते सोमवार झालं. मंगळवार यायला पाहिजे आपलं उत्तर, मंगळवार. सोमवारपासून 8 दिवस पुढे जर म्हटलं तर कोणतं आहे ते, मंगळवार. बघा सामान्य वर्ष आले 7 आणि एक लीप वर्ष आलं कोणतं, 2008चं. हे तर येणारच नाही, कारण की मार्च महिना आपण काय क्रॉस करून गेलो. तर 8 दिवस पुढे जात आहे, तर सोमवार ते 8 दिवस पुढं, सोमवार ते सोमवार झाले 7 दिवस. 7 दिवसानंतर
8वा दिवस कोणता येणार? मंगळवार. एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींनी 32 व्यक्तींनी चहा पितात. 32 व्यक्ती जे काय आहे ते चहा पिणारे आहे. ठीक आहे. नंतर 35 व्यक्ती कॉफी पिणारे आहे, तर 35 व्यक्ती कॉफी पिणारे. आता आधी तर काय करा, हे जे काही दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी आहे, दोन्ही पेय पिणारे जे काही लोक आहे त्यांची आधी बेरीज करून घ्यायची. हे किती झाले? 7, हे झाले 67. त्यानंतर काय करायचं, दोन्ही पेय पिणाऱ्यांची संख्या दिली आहे 22. पाहून घ्या, कॉफी पिते, कॉफी पितात, तर 22 जण चहा आणि कॉफी हे दोन्ही पिणारे. तर ह्याच्यातून काय करा, हे 22 लोक काढून टाका, दोन्ही पेय पिणारे. तर इथे येते बेटा 5 आणि इथे येते 4, तर 45 लोक असेल. किती लोक असतील त्या परिसंवादासाठी? किती लोक असतील? पण आधी काय केलं मी, चहा पिणारे कॉफी पिणारे या दोघांची केली बेरीज. त्यानंतर या दोघांच्या बेरीजेमधून काय केलं, जो काही कॉमन डाटा होता दोघांमध्ये मॅच होता, कॉफी पिणारे आणि चहा पिणारे हे मायनस करून टाकले, तर उत्तर आलं आपलं 45. एकूण लोकांची संख्या किती? 45. आता पुढील प्रश्न चिन्हाच्या श्रेणीमध्ये रिकामी जागी सांगायचं आपल्याला काय येणार. इथं एक आपण काय करता, हे गट मोजून घ्या, टोटल रिकामी जागा आणि अल्फाबेट सर्वांची बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 आहे ना, तर 12 मध्ये आपण काय करू शकतो, एक तर 3 3चे नाही तर 4 4चे गट करू शकतो. पहिले तर आपण करून बघू 3चे पुस्तक. आता रिकामी जागा नंतर ए आहे, नंतर बी आहे, नंतर आपण परत रिकामी जागा जर घेतली तर बी, नंतर इथं बी नाही घेऊ शकत, मग आपण काय करू, 4चे गट बनवू. तर ह्या 4चा एक गट झाला, 1 2 3 4, 1 2 3 4, हा 4चा गट, 1 2 3 4 यांचा एक गट. काय लिहिलं? 4. सुरुवातीला नंतर काय येणार? बी, नंतर रिकामी जागा, नंतर परत बी, नंतर परत रिकामी जागा, नंतर आहे बाबू बी, नंतर आहे ए, नंतर बी, नंतर बी. आपण काय केले, गट केले यांचे. गट केल्यानंतर इथे पहा रिकामी जागा आहे, इथे काय येणार? बी, इथे काय येणार? ए, नंतर इथे काय येईल? ह्या रिकामी जागेत बी. तर आपलं उत्तर यायला पाहिजे बी ए बी. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, त्याच क्रमाने घ्यायचा, बी ए बी, बी ए बी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे. चलो आगे. एक व्यक्ती प्रत्येकी 3 तासात 12 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, 3 तासामध्ये प्रवाहाच्या कोणत्या दिशेने? विरुद्ध दिशेने. तर बोट मायनस वॉटर जाते म्हणते तो 12 किलोमीटर आणि 3 तासात. एका तासात किती? एका तासात त्याचा स्पीड असेल सर 4 किलोमीटर पर आवर. 3 जर 12ला भाग दिला तर एका तासामध्ये त्याचा स्पीड किती ना, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट मायनस वॉटर त्याचा स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किंवा 21 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने. 21 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाते. 21 3 तासामध्ये जाते, तर 3 जर याला भाग दिला तर 7 किलोमीटर पर आवर. तर बोट प्लस वॉटर प्रवाहाच्या दिशेने म्हटलं ना, तर बोट प्लस वॉटर इथे स्पीड. आता इथे काय करायचं, तर हे 2 मायनस आहे, हा प्लस आहे, तर हे कॅन्सल झाले. तर 2 बी बरोबर यांची बेरीज केली किती येते? 11. तर बी बरोबर किती येणार? 2 जर 11ला भाग दिला तर 5.5. तर बोटचा स्पीड निघाला बेटा 5.5. तर नावेचा वेग विचारला होता आपल्याला, फक्त नाव म्हणजेच बोटचा स्पीड विचारला होता. नावेचा वेग किती असेल? 5.5 किलोमीटर पर आवर. चलो आगे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावीच्या 6 पट आहे. दोन संख्येचा जो काही बाबू लसावी आहे म्हणते, दोन संख्येचा मसावी हा लसावीच्या 4 म्हटलं म्हणून गुणाकार आणि 1/6 पट आहे. ठीक आहे, 1/60. जर मसावीची किंमत दिली आपल्याला 15, मसावीची किंमत दिली आहे 15, बरोबर. इथून लसावी काढू शकतो आपण. लसावी किती होणार? 6 गुणेला इकडे आल्यानंतर व इकडे भागेला तिकडे आल्यानंतर गुणेला, तर लसावीची किंमत आली 90. हा झाला आपला लसावी, बरोबर का नाही? हा झाला आपला लसावी. लसावीची किंमत किती आली? 90. ठीक आहे. त्याच्यानंतर असं म्हटलं की एक संख्या दिली आपल्याला 45, तर 2 नंबरचा गुणाकार बरोबर असतो लसावी गुणेला मसावी. तर लसावीची किंमत किती आहे? 90. मसावीची किंमत दिली आपल्याला प्रश्नात 15. त्यानंतर एक संख्या किती दिली आहे? 45. तर दुसरी विचारली आपल्याला किती? तर 45 एका 45, 45 दोन्ही 90. तर दुसरा नंबर बरोबर 15 दोन्ही किती ते 30. तर दुसऱ्या नंबरची किंमत किती? 30. तर 30 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. एका संख्येचे चौपट आणि 8 पट यांच्यातील फरक. एक नंबर कोणताही जर म्हटलं आपण 4 पट, तर याला 4 ने गुणाकार केला तर 8 येते, आणि याची 8 पट जर म्हटले तर किती येते? 16. यांच्यातील फरक किती आला? 8चा. आता त्याने काय कंडिशन टाकली? यांच्यातील फरक त्या संख्येच्या पाहिजे का? संख्येच्या वर्ग आहे, तर त्या संख्येचा वर्ग आहे का? त्या संख्येचा वर्ग येते का? 2चा वर्ग 4 येते का? नाही येत, तर म्हणजे पहिल्या नंबरचं चुकलं. दुसऱ्यावर या. 6ची 8 पट किती होते? 48. चौपट जर केली तर किती? 6 चौक 24. या दोघांमधला फरक किती येते? 4 आणि 2, 24चा फरक येते. हा या संख्येच्या वर्गाच्या दरम्यान आहे का? नाही. त्या संख्येच्या वर्ग एवढा आहे का? नाही. हे कॅन्सल, हे कॅन्सल. 400
4ची 4 पट किती ते 16 आणि 4ची 8 पट किती ते 32. या दोघांमधला फरक किती ते 16चा. आणि ह्या संख्येच्या वर्गाच्या दरम्यान आहे का, संख्येच्या वर्गाच्या समान आहे का? हो सर, 4चा वर्ग केला 16 येते. तर ऑप्शन नंबर पहिला आपलं उत्तर आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला प्रश्न पेपर होता. तुम्हाला समजलं असेल असं मी मानतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला प्रत्येक रविवारी पेपर होत असतो. हा पेपर, यावेळेचा पेपर थोडासा इझी कॅटेगरीचा होता, खूप सोपी होता पेपर. तर कधी कधी काय असते, अशी पेपरची गरज असते की जेणेकरून आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. आता जर तुम्हाला पेपर पाहिजे असेल, कोणत्याही जिल्ह्यातले असेल तुम्ही, तर एकदा आपल्या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, थोडी त्याच्यावर कमेंट वगैरे होत असेल तर तुमचे 2 शब्द, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगल्या चांगल्या गोष्टी लिहू शकता तुम्ही, तुमचे सजेशन देऊ शकता. ठीक आहे. आणि आपल्या मित्राला शेअर करू शकता. तुम्हाला जर पेपरची PDF पाहिजे हवी असेल तर पेपरची PDF तुम्हाला या नंबरवर भेटून जाणार. कोणता? तर 97 66 77 आणि 30 41. तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तर या नंबरवर तुम्हाला मेसेज करावा लागेल. आणि यूट्यूबला जरी तुम्ही लिहिलं ना, तर या व्हिडिओ जे विद्यार्थी बघत असेल त्यांनी आपलं यूट्यूबला PDF म्हणून जर म्हटलं ना, तर तुम्हाला तुमची PDF मिळून जाणार. ठीक आहे. भेटू मग मित्रांनो. असं आपल्या पद्धतीने आपलं विश्लेषण होतं. ठीक आहे. तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.